Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Without wasting time, बाकी इकडचं तिकडचं काहीच न बोलता पटकन टेक्स्टबुक ओपन करायची आहे आणि चॅप्टरचं नाव आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री क्लास 11चं टेक्स्टबुक ओपन करायचं आहे. ओके, चलो आता टेक्स्टबुक मध्ये सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन. जर 2019 पासून बघितलं 2023 पर्यंत तर इंट्रोडक्शन वरती काही एक क्वेश्चन नाहीये ना, या मॅटरच्या पॅरेग्राफ वरती काही क्वेश्चन आहे. ठीक आहे, ट्रस्ट मी PYQ सगळे रीड करून आलेले आहे. तर तरीही जर क्वेश्चन विचारायचाच झाला तर कुठे विचारू शकतील, तर इंट्रोडक्शन मध्ये 3 पॉइंट्स आहेत. इंट्रोडक्शनच्या इथल्या 3 पॉइंट्स. कोणते 3 पॉइंट्स? केमिस्ट्री इज स्टडी ऑफ मॅटर. सेकंड, इट इज स्टडी ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटरचा स्टडी करायचा आहे म्हणजे काय करायचंय, मॅटरच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी करायचा आहे. आणि कसा करायचा आहे? ऍट डिफरंट कंडिशन. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज कशा चेंज होतात, कंडिशन बदलल्यानंतर नेमकं काय चेंज होतो हे पण शिकायचंय. स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज ऍट डिफरंट कंडिशन्स. हे 3 पॉइंट लक्षात आले. नेक्स्ट, मॅटर. मॅटर मध्ये तुम्हाला फर्स्ट पॉइंट तर इथे लिहून दिलेलं आहे मी नोट मध्ये. मॅटर इज एनिथिंग अराउंड अस दॅट वी कॅन सी, टच और फील. आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट ही मॅटर आहे. बिकॉज आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी मास आहे. मग ते एअर का असेना, एअरला फील करू शकता ना तुम्ही. वी कॅन सी, टच और फील म्हटलेलं, बघू नाही शकत ठीक आहे, बट फील तर करू शकता ना. कारण एअरला काय आहे, स्वतःचं मास आहे, स्वतःचं व्हॉल्यूम आहे. सो मॅटरची डेफिनेशन काय झाली मग? मॅटर ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज व्हॉल्यूम. डेफिनेशन म्हणा किंवा मॅटरची प्रॉपर्टी म्हणा, मास अँड व्हॉल्यूम. मॅटरचं क्लासिफिकेशन होतं 2 टाईप मध्ये, प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. प्युअर सबस्टन्स मध्ये तुम्हाला हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. प्युअर सबस्टन्स हॅव डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे तो. प्युअर सबस्टन्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचीही इम्प्युरिटी ऍड झालेली नाहीये, कम्प्लिटली प्युअर आहे. तर त्याचं कंपोजिशन, त्याचा फॉर्म्युला हा डेफिनाइट राहणार आहे, फिक्स राहणार आहे. जसं मी म्हंटल, वॉटर प्रत्येकाच्या तोंडून H2Oच आलं पाहिजे. येस ऑर नो? कोण C2O तर नाही म्हणणार, इतकी चूक तर कोण नाही करणार का? कारण वॉटरचं कंपोजिशन फिक्स आहे H2O. पण जर मी टी म्हटलं, टी चहा, जर चहाचा काही फॉर्म्युला आहे का रे? नाही. का नाहीये? कारण त्याचं कंपोजिशन फिक्स नाहीये. आपल्या गरजेनुसार पाणी, दूध, साखर, पावडर टाकलं जातं त्याच्यामध्ये. आणि दॅट इज वाय ज्याचं कंपोजिशन डेफिनाइट नसतं, नॉट डेफिनाइट, त्याला आपण मिक्सचर्स म्हणतो. आणि डेफिनाइट कंपोजिशन असेल तर त्याला प्युअर सबस्टन्स म्हणतो. डेफिनाइट कंपोजिशन असेल तर पक्का त्याला काय असणार आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही सांगू शकता, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही सांगू शकता तो असणार आहे प्युअर सबस्टन्स. आणि ज्याला काहीच नाही फॉर्म्युला तो असणार आहे मिक्सचर. जसं की मी म्हटलं पेंट, पेंटला काही फॉर्म्युला सांगू शकता? नो. मी म्हटलं कॉन्क्रीट, कॉन्क्रीटला काही फॉर्म्युला सांगू शकता? नाही. कारण कॉन्क्रीट इज मिक्सचर ऑफ, त्याच्यामध्ये सँड पण असतं, सिमेंट पण असतं, वॉटर पण असतं. पेंट म्हटलं तर त्याच्यात ऑइल पण असतं, पिगमेंट पण असतं अँड अदर ऍडिटिव्ह पण असतात. पण समजा मी जर म्हटलं कार्बन डायऑक्साईड तर काय म्हणणार तुम्ही? CO2. फिक्स फॉर्म्युला काय असेल? प्युअर सबस्टन्स. मी जर म्हटलं डायमंड, डायमंडचा फॉर्म्युला कार्बन. डायमंड इज ॲलोट्रोप ऑफ कार्बन ना. सो कार्बन फिक्स फॉर्म्युला आहे, तो काय असणार आहे आपला? प्युअर सबस्टन्स. सो प्युअर सबस्टन्स हॅव सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. वॉटर इज द प्युअर सबस्टन्स. ते माझ्या घरातलं असू दे नाही तर तुमच्या घरातलं असू दे, प्रॉपर्टी सेम असणार आहे त्याची. माझ्या घरात जे वॉटर आहे त्याचा फॉर्म्युला H2O म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजनचा रेशो 2:1. तर तुमच्या घरी पण तेच असणार आहे. रिगार्डलेस ऑफ ओरिजिन, ओरिजिन काही असू दे, तुमचं घर, माझं घर, सी वॉटर, रिव्हर वॉटर, गटर वॉटर,
फॉर्म्युला सेम, प्रॉपर्टी सेम, पण तसं मिक्सचरचं नसणार आहे. तुमच्या घरातल्या चहाची टेस्ट आणि माझ्या घरातल्या चहाची टेस्ट डिफरंट आहे, बिकॉज मिक्सचरच्या प्रॉपर्टीज ओरिजिन वरती डिपेंड राहतात. ओरिजिन चेंज झालं तर त्याच्या प्रॉपर्टीज पण चेंज झाल्या. सो त्याचं कंपोजिशन फिक्स नसतं. ठीक आहे, इथे कसं म्हटलं डेफिनाइट केमिकल कंपोजिशन, तसं इकडे काय म्हटलंय तुम्ही नॉट डेफिनाइट केमिकल कंपोजिशन, अँड दॅट इज वाय प्रॉपर्टीज पण डेफिनाइट नसतात. नॉट डेफिनाइट प्रॉपर्टीज. ठीक आहे, एक्झाम्पल्स तर भरपूर आहेत. प्युअर मेटल, डिस्टिल्ड वॉटर, खूप इम्पॉर्टंट वर्ड ऍड झाला इथे डिस्टिल्ड वॉटर. मी मगाचपासून वॉटर 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 म्हणतेय, पण मी म्हणायला पाहिजे डिस्टिल्ड वॉटर डिस्टिल्ड वॉटर डिस्टिल्ड वॉटर. रिझन काय आहे रे, डिस्टिल्ड वॉटर प्युअरेस्ट फॉर्म मध्ये असतं, पण आपल्या घरी येणारं पाणी हे टॅप वॉटर आहे. टॅप वॉटर, मग त्याच्यामध्ये मडी इम्प्युरिटीज असू शकतात. सो ते होतं मिक्सचर. पण जेव्हा डिस्टिल्ड वॉटर हा वर्ड आला तेव्हा तो काय झाला, प्युअर सबस्टन्स. पण जर टॅप वॉटर म्हटले असते, टॅप वॉटर, तर त्याच्यामध्ये मड पार्टिकल्स पण असतात. सो ते काय झालं असतं, मिक्सचर झालं असतं. परत प्युअर सबस्टन्स दोन पार्ट मध्ये डिवाइड झाले, एलिमेंट आणि कंपाऊंड. एलिमेंटची हिंट ऐकून पण घ्या आणि लिहून पण घ्या. एलिमेंटला हिंट आहे पिरियॉडिक टेबल. जर तुम्हाला विचारलेला सबस्टन्स किंवा तुम्हाला विचारलेला तो ऑप्शन ऍज इट इज पिरियॉडिक टेबल मध्ये असेल तर तो एलिमेंट आहे. ठीक आहे, सो किती एलिमेंट्स आहेत पिरियॉडिक टेबल मध्ये, 118 एलिमेंट्स आहेत पिरियॉडिक टेबल मध्ये. आपण त्याला एलिमेंट असं का म्हटलं, बिकॉज हे 118 अशा एंटायटीज आहेत, अशा बॉडीज आहेत की ज्याला तुम्ही फर्दर सिंपल डिवाइड करू शकत नाही. दे आर इनडिव्हिजिबल. ओके, समजा मी म्हटलं कार्बन, तर कार्बनला कसं लिहिणार आपण, सी. कार्बन फर्दर ब्रेक करू शकता का तुम्ही, नाही. जर मी म्हटलं ऑक्सिजन, फर्दर ब्रेक करू शकता का तुम्ही, नाही. जर मी म्हटलं गोल्ड, फर्दर ब्रेक करू शकता का तुम्ही, नाही. जर मी म्हटलं सिल्वर, AG, जर मी म्हटलं प्लॅटिनम, असं मी काही म्हणू शकते, मर्क्युरी एक्सेट्रा. हे सगळे मोनो ऍटमिक आहेत, एक 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 ऍटम पासून बनले, ज्याला फर्दर तुम्ही डिवाइड करू शकत नाही. आणि याची हिंट आहे, हे ऍज इट इज पिरियॉडिक टेबल मध्ये असेच दिसतात. दे आर एलिमेंट्स. Elements are pure substances. Elements pure substances आहेत which cannot be broken down into simpler substance by ordinary chemical change. नाही तर प्रत्येकाच्या मनात आलं असेल, मॅम कार्बनला मी फर्दर ब्रेक करू शकतो, त्याच्यातून प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन बाहेर काढू शकतो. मी असं नाही म्हटलं की त्याला ऍटॉमिक लेवलला डिवाइड करा, नाही. केमिकल रिएक्शन्सने तुम्ही याला सिम्पलर प्रोडक्ट मध्ये ब्रेक करू शकत नाही. cannot be broken down into simple substance by ordinary chemical changes. ठीक आहे, ओके. मग मॅम आम्हाला सांगा O2 काय आहे. मग मॅम आम्हाला सांगा O2 काय आहे. तर हिंट नंबर 2, स्वतः आणि स्वतःपासूनच बनला असेल. ऑक्सिजन कशापासून बनलाय, O आणि O, म्हणजे ब्रेक केलं तर हा एक O, हा एक O, पण त्याला फर्दर ब्रेक करू शकत नाही. समजतंय, हा स्वतः आणि स्वतःपासूनच बनलाय. जसं की N2 स्वतः आणि स्वतःपासूनच बनलाय. डायमंड, आता मी बोलता बोलता पण सांगितलं, डायमंड इज नथिंग बट कार्बन. ग्रॅफाइट नथिंग बट कार्बन. फुलेरिन नथिंग बट कार्बन. स्वतः आणि स्वतःपासूनच बनलाय म्हणजे तो प्युअर आहे. आणि तो प्युअर आहे, स्वतः आणि स्वतःपासूनच बनलाय, तर तो पण काय आहे, एलिमेंट. त्याला पण फर्दर तुम्ही दुसऱ्या कुठल्या सबस्टन्स मध्ये ब्रेक करू शकत नाही, दुसऱ्या कुठल्या एंटायटी मध्ये तुम्ही त्याला ब्रेक करू शकत नाही. O2 इज ऑक्सिजन, ब्रेक केलं तरी पण ऑक्सिजन. समजलं, इथे समजेल तुम्हाला. जर मी म्हटलं वी आर टॉकिंग अबाउट कंपाऊंड, तर कंपाऊंडचं एक्झाम्पल दिलेलं आहे वॉटर. वॉटरला फर्दर ब्रेक केलं तर हायड्रोजन ऑक्सिजन समथिंग डिफरंट भेटलं. वॉटरच्या प्रॉपर्टीज अलग, ब्रेक केल्यानंतर हायड्रोजन ऑक्सिजन त्याच्या प्रॉपर्टीज अलग. तसं इथे होतं का, O2 ब्रेक केलं OO, O2च्या पण प्रॉपर्टी आणि O च्या पण प्रॉपर्टी त्याच आहेत, पण इथे तसं नाहीये. सो कंपाऊंड्स आर ऑल्सो प्युअर सबस्टन्सेस, कारण त्याला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असेल तर तो प्युअर सबस्टन्स आहे, बट
can be broken down into simple substance by ordinary chemical reaction. अमोनिया NH3 ब्रेक केलं तर नायट्रोजन आणि हायड्रोजन प्रॉपर्टीज अलग अलग, कार्बन डायऑक्साइड अलग प्रॉपर्टीज, ब्रेक केल्यावरती कार्बन ऑक्सिजन प्रॉपर्टी अलग अलग. असं जर कधी झालं तर कम्प्लिटली त्याला नाव काय द्यायचं, कंपाऊंड. पण पिरियडिक टेबल मध्ये दिसला किंवा स्वतः आणि स्वतःपासूनच बनला असेल तर तो काय असणार आहे, एलिमेंट. ठीक आहे. एलिमेंट आर फर्दर क्लासिफाइड ॲज मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड. याच्यावरती मी जास्त डिस्कस करणार नाही, हा 10th स्टँडर्डचा पोर्शन आहे. मेटल, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. हॅशटॅग मध्ये होमवर्क लिहा. होमवर्क, लर्न एक्झाम्पल्स ऑफ मेटलॉइड. लर्न एक्झाम्पल्स ऑफ मेटलॉइड्स. ठीक आहे. मुव्हिंग टुवर्ड्स मिक्सचर्स. मिक्सचर्स होते दोन टाईपचे, होमोजिनस आणि हेट्रोजिनस. मिक्सचर ओळखायचे कसे, ज्याला काही फॉर्म्युला नाहीये. होमोजिनस मध्ये तुम्ही जेव्हा दोन गोष्टी एकमेकांच्या मध्ये मिक्स करताय त्या प्रॉपरली मिक्स होतात, इतक्या प्रॉपरली की हे समजतच नाही मिक्सचर आहे ते. इतक्या प्रॉपरली मिक्स होतात की कळतच नाही. समजा पाणी घेतलंय, प्युअर वॉटर, ठीक आहे, आणि मग मी त्याच्यामध्ये टाकलं टाटाचं सॉल्ट. एक ऍड बघितले ना, टाटाचं सॉल्ट टाकलं, पाणी अजूनही एकदम क्लिअर दिसतं कारण ते सॉल्ट असतं प्युअर टाटा सॉल्ट. आणि मग ते विरघळलं, ऍड नाही करत आहे आम्ही, विरघळलं, बघतो तर काय पाण्यासारखंच पाणी दिसतं. पिऊन बघितलं तरच समजतं सॉल्ट प्लस वॉटर आहे. म्हणजे मिक्सचर आहे त्याचं युनिफॉर्म मिक्सचर असेल तर इट इज होमोजिनस, ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रू सोल्युशन. त्याला अजून काय म्हणतात, ट्रू सोल्युशन. जसं की एअर, बघा आजूबाजूला एअर इज मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस, पण आपल्याला समजत नाही कुठे कुठला गॅस आहे, इतकं प्रॉपरली हे मिक्स झालेलं आहे, तर ते होमोजिनस आहे. होमोजिनस मिक्सचरचं अजून एक एक्झाम्पल घ्या, अलोय. अजून एक घ्या, सॉल्ट सोल्युशन. अजून एक घ्या, शुगर सोल्युशन. टेक्स्टबुक मधले एक्झाम्पल्स मी इथं लिहून देतीये जेणेकरून तुम्हाला लर्न व्हावे आणि याच्या बाहेर शक्यतो एक्झाम्पल जात नाहीत. हेटेरोजिनस म्हणजे काय रे, मिक्स झालं आणि तुम्हाला समजलं की ते मिक्सचर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं शुगर, ठीक आहे, त्यामध्ये टाकली टी पावडर, दोन गोष्टी मिक्स केल्या, मिक्सचर, पण समजतंय ना हे शुगर आहे हे पावडर आहे, हा ना. सो दॅट इज हेटेरोजिनस, दॅट इज नॉट युनिफॉर्मली मिक्स, एकमेकांमध्ये प्रॉपरली मिक्स होत नाहीत. वॉटर अँड ऑइल, येस. चलो, चांगले एक्झाम्पल्स काय, मडी वॉटर. लगेच इमॅजिन झालं असेल तुम्हाला, मड प्लस वॉटर मिक्स केलं, समजतं ना तुम्हाला की मिक्सचर आहे ते. समजतं म्हणजेच काय झालं, तो हेटेरोजिनस आहे. सस्पेन्शन ऑफ इनसोल्युबल सॉलिड इन लिक्विड. सस्पेन्शन म्हणजे थर्मोकॉल इन वॉटर काइंड ऑफ. थर्मोकॉल जर मी पाण्यामध्ये टाकले तर ते असे काय होतात, फ्लोट होतात, काही थोडे खाली पण जातात, येस नो, पण सेटल्ड नाही होत, सस्पेंडेड राहतात, म्हणून त्याला काय म्हणतात, सस्पेन्शन. थर्मोकॉल इन वॉटर ओळखतं ना तुम्हाला. त्या व्यतिरिक्त हॅशटॅग एक्झाम्पल्स लिहा, स्मोक, क्लाउड, मिस्ट, हे सगळे कोणी आले, फॉग, स्मोक, हे कोणी येऊ देत, हे सगळे हेटेरोजिनस मिक्सचर आहे. क्लाउड्स लिहिलंय, क्लाउड्स, ठीक आहे, क्लाउड्स पण काय आहेत, हेटेरोजिनस मिक्सचर आहे. ओके, चल नेक्स्ट. डिस्कसिंग अबाउट मॅटर. काय सांगितलेलं मॅटर बद्दल, एनिथिंग अराउंड अस दॅट वी कॅन सी, टच और फील इज कॉल्ड ॲज मॅटर. मॅटर ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास. मॅटर 3 टाइप मध्ये परत आपण डिवाइड करू शकतो, डिपेंडिंग अपॉन इंटरमॉलिक्युलर फोर्स. डिपेंडिंग अपॉन इंटरमॉलिक्युलर फोर्स. मग परत लगेच क्वेश्चन यायला पाहिजे होता, म्हणजे मॅम आधी आपण मॅटरला कशाच्या बेसिसवर क्लासिफाय केलं, केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन फिक्स असेल तर प्युअर आणि नॉट फिक्स असेल तर मिक्सचर. प्युअर मध्ये एलिमेंट, कंपाऊंड. एलिमेंट फर्दर मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड. मिक्सचरचे 2 टाइप, होमोजिनस, हेट्रोजिनस, ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. स्टार. आणि आता ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स, दे आर ऑफ 3 टाइप्स, सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. बाकी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, इवन हे पण माहिती आहे, दीज 3 स्टेट्स ऑफ मॅटर आर इंटरकन्व्हर्टेबल. These 3 states of matter are interconvertible. होतात की नाही, येस.
सॉलिडचं लिक्विड होतं, लिक्विडचं गॅस होतं ऑन हिटिंग प्लस हीट. पण जर तुम्ही याच्यातून हीट बाहेर काढली, कूल केलं तर गॅस लिक्विड बनतो, लिक्विडला कूल केलं तर सॉलिड बनतो. म्हणजेच टेम्परेचर प्रेशर कंडिशन बदलता, टेम्परेचर प्रेशर कंडिशन बदलता 3 स्टेट्स ऑफ मॅटर आर इंटर कन्व्हर्टेबल. आता ह्याच मॅटरला शिकायचंय तर आपल्याला शिकायला लागतील प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. पहिल्याच स्लाइड मध्ये सांगितलेलं आपल्याला मॅटरला शिकायचंय म्हणजे काय शिकायचंय, त्याच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. सो कोणत्या प्रॉपर्टीज आहेत रे? फिजिकल प्रॉपर्टीज. आणि दुसऱ्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत? केमिकल प्रॉपर्टीज. काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याच्यावरती? तर ऍज सच आजपर्यंत काही क्वेश्चन आलेला नाहीये, पण आलाच पुढे तर काय येईल, तर फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत? फिजिकल प्रॉपर्टीज आहे कलर, ठीक आहे, ओडर, ओ वरून काय घेतला मी? ओडर. बघा कलर एक लक्षात ठेवलं, ओ वरून घेतला ओडर, सेकंड अल्फाबेट वरून ओडर, ओडरच्या सेकंड अल्फाबेट मध्ये डी आहे, डी वरून घेतलं डेन्सिटी. टेक्स्ट बुक मध्ये ज्या दिले तेच फक्त घेतीये. नेक्स्ट आहे मेल्टिंग पॉइंट, नेक्स्ट आहे बॉइलिंग पॉइंट आणि अशा भरपूर आहेत. मग मॅम आम्ही ह्या पाठ करून ठेवायच्या का? तुम्ही सांगितलं तसं कलर, सेकंड अल्फाबेट ओ ओडर, सेकंड अल्फाबेट डी डेन्सिटी. नाही नाही, तुम्हाला फक्त ट्रिक माहिती पाहिजे. काय ट्रिक आहे ती? काय इन्फॉर्मेशन आहे ती? द्या मॅम लवकर. फिजिकल प्रॉपर्टीचा स्टडी करत असताना मॉलिक्युलर फॉर्म्युला डू नॉट चेंज. मॉलिक्युलर फॉर्म्युला डू नॉट चेंज. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला या वर्डच्या ऐवजी केमिकल कंपोजिशन तुम्ही लिहून घ्या. मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या ऐवजी केमिकल कंपोजिशन पण म्हणू शकतात. केमिकल कंपोजिशन डू नॉट चेंज. आणि केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी करत असताना मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंजेस. आता मग बघा, जर मला एखाद्या मॅटरचा कलरचा स्टडी करायचंय की हा मॅटर आहे पेन, कलर काय आहे याचा? ब्लॅक. ह्याचा काही फॉर्म्युला बदलला का? नाही, फिजिकल प्रॉपर्टी. याचा वास घेऊन सांगायचंय की त्याला वास नाहीये, हा ओडरलेस आहे, मग याचा काही फॉर्म्युला बदलला का? नाही, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी आहे. याची डेन्सिटी करताना मी कॅल्क्युलेशन्स करेन, डेन्सिटी काढेन, फॉर्म्युला बदलला का? नाही. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला डू नॉट चेंज. मी मेल्टिंग पॉइंट बघेन, बॉइलिंग पॉइंट बघेन. पाण्याला बॉईल केलं तुम्ही, मग पाणी बॉईल होतं 100 डिग्री सेल्सिअसला, हा झाला बॉइलिंग पॉइंटचा स्टडी. म्हणून काय पाण्याचा फॉर्म्युला बदलतो का? नाही. सो पाण्याचा किंवा कुठल्याही मॅटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलत नाही, ती प्रॉपर्टी असेल फिजिकल. पण जर मी म्हटलं एखाद्या मॅटरचं ऑक्सिडेशन करा तर तो ऑक्साइड बनेल, फॉर्म्युला चेंज झाला. सो जेव्हा तुम्ही काही रिॲक्शन कराल, जसं की ऑक्सिडेशन कराल किंवा कंबशन कराल एक्सेट्रा, ह्या रिॲक्शन्स होतात, फॉर्म्युला बदलतो, म्हणजे ह्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत किंवा केमिकल रिॲक्शनच्या वेळी केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी केला जातो. एकदम इझी वे मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. हा जो पार्ट आहे तो इथे लिहिला तरी चालेल. काय लिहिणार तुम्ही? मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजेच केमिकल कंपोजिशन चेंजेस. दोन्ही वर्ड्स ना, केमिकल कंपोजिशन चेंजेस. आणि मला हेही माहित आहे फार 80 स्टुडंट जे आहेत ते तसंही याचा स्क्रीनशॉट घेणार आहे, म्हणून तुमच्यासाठीच मी चांगलं लिहिते, ठीक आहे. नोट करा क्विकली. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज दोन टाइपच्या असतात, फिजिकल आणि केमिकल. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला, केमिकल कंपोजिशन बदलत नाही, पण केमिकल मध्ये बदलतं. आता त्यात पण प्रॉपर्टीज अजून दोन टाइपच्या असू शकतात, मेजरेबल आणि नॉन मेजरेबल. या इथेच परत फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये कलरला काही मेजरमेंट लागत नाही, ओडरला काही मेजरमेंट लागत नाही, पण डेन्सिटीला लागतं ना. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. मास मेजर करावं लागतं, व्हॉल्यूम मेजर करावा लागतो, इथे पुट करावा लागतो, मग डेन्सिटी निघते. येस ऑर नो? सो ज्या क्वांटिटीजला आपण मेजर करणार आहे, बॉइलिंग पॉइंट सांगा म्हटलं तुम्हाला काही ना काहीतरी व्हॅल्यू लागते ना. मेल्टिंग पॉइंट सांगा, काही ना काहीतरी व्हॅल्यू लागते, म्हणजे तुम्ही त्याला मेजर करताय. सच प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज मेजरेबल प्रॉपर्टीज. आणि जिथे मेजरेबल प्रॉपर्टीज आल्या तिथे मेजर केल्यानंतर आपल्याला लिहावं लागतं एक सुंदरसं युनिट. सो व्हॉट इज युनिट? युनिट इज आर्बिटरीली डिसाइडेड
अँड युनिव्हर्सली एक्सेप्टेड स्टँडर्ड्स. युनिव्हर्सने एक्सेप्ट केलेलं आहे की जर तुम्हाला लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे तर किलोमीटर मध्ये करा, जर तुम्हाला टाइम मेजर करायचा आहे तर सेकंड्स मध्ये करा. असं युनिव्हर्सने डिसाइड केलेल्या स्टँडर्ड्सना आपण काय म्हणणार आहे, युनिट्स. आणि तेच आपण मेजरमेंटसाठी यूज करतो. सो तसंच आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटीज दिल्या गेल्या आणि त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज कोण आहेत, लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनामिक टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. फिजिक्स मध्ये झालेलं आहे. सो इथे परत रिपीट तसं करायची काही गरज नसते. तुम्हाला 7 फंडामेंटल क्वांटिटीज लर्न पाहिजेत, सिम्बॉल पण लर्न पाहिजेत. हा लेंथचा सिम्बॉल आहे स्मॉल एल, मासचा सिम्बॉल आहे स्मॉल एम, टाइमचा सिम्बॉल टी, इलेक्ट्रिक करंटचा सिम्बॉल आय, थर्मोडायनामिक टेम्परेचर, टेम्परेचर कशाने लिहितो आपण, टी ने, अमाउंट ऑफ सबस्टन्स स्मॉल एन ने, आणि ल्युमिनस इंटेन्सिटी कॅपिटल आय टू द बेस न्यू, कॅपिटल आय टू द बेस न्यू. मॅम हा न्यू काय आहे, दिस न्यू इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे तुम्ही लाईटचा स्टडी करत असाल ना, सो लाईट असेल तर वेवलेंथ आली, आणि वेवलेंथ आली तर त्याची स्वतःची फ्रिक्वेन्सी आली. सो हा व्ही नाहीये, तो काय असतो, न्यू. हे सिम्बॉल आहे. सिम्बॉल आणि युनिट वेगवेगळे असतात. सिम्बॉल म्हणजे रिप्रेझेंटेशन. जसं तुम्हाला सांगितलं की द लेंथ ऑफ वायर इज 2 मीटर, तर तुम्ही पूर्ण नाही लिहित बसत लेंथ ऑफ वायर इज इक्वल्स टू 2. तुम्ही काय लिहिणार, एल इज इक्वल्स टू 2 मीटर. अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज 4 मीटर स्क्वेअर. तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला समजा मी कॅपिटल ए ने रिप्रेझेंट करत असेल, काय सांगितलेलं, 4 मीटर स्क्वेअर. सो हे जे आहेत रिप्रेझेंटेशन ज्याने करता त्यालाच काय म्हटलेलं आहे, सिम्बॉल. त्यालाच काय म्हटलेलं आहे, सिम्बॉल. सो सिम्बॉल व्यवस्थित लर्न पाहिजेत, युनिट पण लर्न पाहिजेत. युनिट काय काय आहे, लेंथचं मीटर, मासचं किलोग्रॅम, टाइम सेकंड, इलेक्ट्रिक करंट एम्पियर, थर्मोडायनामिक टेम्परेचर केल्विन, अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला. पीवायक्यू भरभरून आहे त्याच्यावरती, भरभरून पीवायक्यू आहे. ठीक आहे. सो खरं तर सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचा क्वेश्चन इथून पुढे स्टार्ट होतो. 2019 to 2023 मध्ये पर्यंत फार रेअर क्वेश्चन आलेले आहेत. आता इथून पुढे फार फोकस्ड राहायचंय तुम्हाला, हे लर्न करायचंय. आणि युनिटचा सिम्बॉल आहे मीटरचा एम, किलोग्रामचा केजी, सेकंडचा एस. मुलांना सवय असते SEC लिहिण्याचं, नाही काय लिहायचंय, एस. एम्पियरचं कॅपिटल ए, एम्पियरचं कॅपिटल ए. केल्विन कॅपिटल के, मी टिक करते बघा. मोल फुल वर्ड्स मध्ये लिहायचं असेल तर MOLE, पण सिम्बॉल काय असतो त्याचा, MOL. कॅन्डेला CD, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला मीटर, किलोग्रॅम माहिती असतं, वारंवार यूज करतो, बट हे सगळे टर्म्स लक्षात ठेवायचे. मी एक एक क्वांटिटीकडे येणार आहे, पण पीवायक्यू बघितल्यानंतर बरेचसेच क्वेश्चन हे टेम्परेचर कन्व्हर्जनला आले. कोणत्या पीवायक्यू मध्ये मॅम, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही 2023 चे बघितले तर खूप क्वेश्चन आहेत टेम्परेचर कन्व्हर्जन वरती. मग टेम्परेचर आपण 2 स्केल्स मध्ये बघतो की नाही, डिग्री सेल्सिअस आणि केल्विन. या व्यतिरिक्त अजून एक स्केल आहे डिग्री फॅरेनहाइट. कोणत्या कोणत्या 3 स्केल आहेत टेम्परेचरसाठी, टेम्परेचर काउंट करू शकताय तुम्ही डिग्री सेल्सिअस मध्ये किंवा केल्विन मध्ये किंवा डिग्री फॅरेनहाइट मध्ये. आणि कन्व्हर्जनचे हे 2 फॉर्म्युलेज आहेत. ऍज इट इज नोट करा, डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल्स टू 9/5 डिग्री सेल्सिअस, आणि याला ब्रॅकेट पुट करा, प्लस 32. मुलांना फॉर्म्युला पाठ असतो, काही मुलं तर इथंच फसतात. डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल्स टू, येस काय पुढे लिहितात 5/9. अरे 9/5 आहे, मोठा नंबर वर आहे आणि छोटा खाली आहे. मोठा भाऊ वर, छोटा भाऊ खाली. 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस, याला आधी मल्टिप्लाय करून घ्या, नाहीतर 5 ने डिग्री सेल्सिअसला डिवाइड करायचं तसं करून घ्या, पण ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करा आणि त्या आलेल्या व्हॅल्यू मध्ये 32 ऍड करा. आता डिग्री फॅरेनहाइटचा फॉर्म्युला कोणी विसरणार नाही. डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल्स टू मोठा भाऊ आपण छोटा भाऊ 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस ब्रॅकेट प्लस 32. जर लर्न करतानाच फॉर्म्युला मध्ये ब्रॅकेट लर्न केलं तर चुकण्याचे चान्सेसच नाहीत ना.
का असं लर्न करताय 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32? असं लर्न करा 9/5 असं पण नको, डिग्री फॅरनहाइट इज इक्वल्स टू 9/5 प्लस डिग्री सेल्सिअस इंटू ब्रॅकेट प्लस 32. डन. चलो केल्विन वाला फॉर्म्युला माहिती रे, याच्यात टाइम वेस्ट नको करायला. केल्विन कसं फाइंड करतो आपण? डिग्री सेल्सिअस मधल्या व्हॅल्यू मध्ये 273.15 ऍड करायचंय. मी या वन शॉट मध्ये याच्यावर काही न्यूमेरिकल नाही सॉल्व्ह करणार आहे, कारण PYQ व्हिडिओ लेक्चर मध्ये ऑलरेडी केले गेले. ठीक आहे. चलो नेक्स्ट अपलोड केलेलं आहे, बघून घ्या तुम्ही हा पार्ट. सो 7 फंडामेंटल क्वांटिटीज तर लक्षात ठेवायच्याच आहेत, पण इथे मी काही प्रॉपर्टीज लिहिले जसं की मास, लेंथ, व्हॉल्यूम, डेन्सिटी आणि टेम्परेचर यांचं युनिट कन्व्हर्जन पण लक्षात ठेवायचंय. टेम्परेचरच्या युनिट कन्व्हर्जनचे दोन्ही फॉर्म्युलेज नोट करा आणि लर्न करा, त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. लेट्स टॉक अबाउट मास. मासला एक लावते स्टार, आणि हा स्टार म्हणजे एक MCQ आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज इनहेरंट प्रॉपर्टी, मास की वेट? तर मास, कारण मास फंडामेंटल आहे. इनहेरंट म्हणजेच फंडामेंटल क्वांटिटी आहे, बिकॉज मास हे लोकेशन वरती, पोझिशन वरती डिपेंड राहत नाही. टेक्स्टबुक रीड करा, ही लाईन क्लिअरली दिली आहे. सो याचा अर्थ MCQ पण क्लिअरली विचारला जाऊ शकतो. मास इज इनहेरंट प्रॉपर्टी बिकॉज इट इज इंडिपेंडेंट ऑफ लोकेशन किंवा पोझिशन. कारण मास फंडामेंटल आहे, म्हणजेच दुसऱ्या कोणावरती डिपेंड राहत नाही फॉर इट्स कॅल्क्युलेशन. पण मग त्याला कम्पेअर कोणासोबत करतात? वेट सोबत. वेट इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज झालं तर वेट पण चेंज होतं. सो वेट इज नॉट फंडामेंटल. Weight is not fundamental and mass is fundamental किंवा inherent. Fundamental or inherent. युनिट कन्वर्जन सांगा, याचं SI युनिट काय आहे? मासचं SI युनिट आहे मॅम, येस, किलोग्राम, रिटन ऍज kg. सांगा CGS युनिट काय आहे? CGS युनिट आहे मॅम ग्रॅम. व्हेरी नाईस. यांच्यामधलं इंटर कन्वर्जन सांगा. यांच्यामधलं इंटर कन्वर्जन आहे 1 किलोग्राम इज इक्वल्स टू 1 ऍज इट इज लिहायचा. किलो, कधी किलो म्हटलं तर लक्षात ठेवायचं 10⁻³ आहे. के म्हणजे किलो, किलो म्हणजे 10⁻³ आणि पुढचा ग्रॅम ऍज इट इज. मी काही हिंट लिहून देते इथे बघा. जेव्हा कधी म्हणतील किलो, किलो म्हणजे 10⁻³. जेव्हा कधी म्हणतील मिली, मिली म्हणजे 10⁻³ किलो म्हणजे +3, मिली म्हणजे -3, मायक्रो म्हटलं तर 10⁻⁻6, मायक्रो म्हटलं तर 10⁻⁻6. लागतील तसे मी पुढे अजून लिहित जाईल. सो सांगा मला, जर मी म्हटलं 1 मिलीग्राम, 1 ला 1 लिहिणार, मिली लर्न केलेला आहे 10⁻⁻3, पुढचा ग्रॅम ऍज इट इज. करेक्ट. मी जर कधी म्हटलं 1 मायक्रोग्राम तर 1 ऍज इट इज, मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 आणि ग्रॅमला ग्रॅम ऍज इट इज. समजतं? सो किलो म्हणजे 10⁻³ मिली म्हणजे 10⁻⁻3, मायक्रो म्हणजे 10⁻⁻6. एवढं जरी लर्न असेल तरी 3 युनिट कन्वर्जन झाले. डन. चलो नेक्स्ट विल गो टू लेंथ. नेक्स्ट विल गो टू लेंथ. लेंथ मध्ये फार काय नाहीये. आपण डिस्टन्स काउंट करण्यासाठी लेंथ ही क्वांटिटी यूज केलेली आहे. लेंथचं SI युनिट काय आहे? किलोमीटर. व्हेरी नाईस. आणि मग CGS युनिट काय? मीटर. व्हेरी नाईस. युनिट कन्वर्जन सांगा याच्यामधले आता क्विकली. युनिट कन्वर्जन 1 किलोमीटर, 1 ला 1 ऍज इट इज, किलो म्हणजे 10⁻³ मीटर. 1 mm मिलीमीटर, 1 × 10⁻³ मीटर. समजते ना? किलो मिली. नेक्स्ट काय विचारेन मी? मायक्रोमीटर, 1 × 10⁻⁻6 मीटर. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6, पुढचा मीटर ऍज इट इज. हे झालंच. याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट 1 पिकोमीटर, 1 ऍज इट इज, पिको म्हणजे 10⁻12 मीटर. 1 अँगस्ट्रॉंग युनिट, 1 ऍज इट इज, अँगस्ट्रॉंग म्हणजे 10⁻10. अजून काय लिहू शकतात? 1 पिकोमीटर जास्तीत जास्त यूज होतात.
अँगस्ट्रॉंग आणि त्याच्यावरती पिकोमीटर अँगस्ट्रॉंग वरती क्वेश्चन पण आहे. अजून तर मला इतकेच आठवतात. फेमटो वगैरे भरपूर आहेत, पण सीईटीच्या टेक्स्ट बुक मध्ये जो पार्ट आहे त्याच्यावरती जास्त फोकस केलेला आहे. ओके, सो किलो म्हणजे 10⁻3, मिली म्हणजे 10⁻⁻3, मायक्रो म्हणजे 10⁻⁻6. तसं +6 ला पण एक वर्ड आहे, पण कन्फ्यूज करायला नको म्हणून 3च लर्न करून घेतले. ठीक आहे, पिकोमीटर झाला, अँगस्ट्रॉंग युनिट झाला, डन आहे. काही आठवलं तर आपण तिकडे लिहून टाकू. नेक्स्ट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम साठी एक लाईन सांगते बघा. व्हॉल्यूमचं SI युनिट काय आहे? फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मुलांना वाटतं लिटर, नाही, मीटर क्यूब. आणि CGS युनिट काय? सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूब लर्न करा. आता हे लर्न करा आणि त्यांचं बेसिक आहे रे ते, हो ना. चला आता ही लाईन बघा. समजा आपल्या घरी दूधवाले काका आले, त्यांनी आपल्याला दूध दिलं 1 लिटर. 1 लिटरच्या ऐवजी आई म्हणाली आज द्या 1 DM क्यूब. कारण 1 लिटरच काय असतो? 1 DM क्यूब. 1 लिटरच काय असतो? 1 DM क्यूब. किती खुश. 1 लिटर म्हणजे किती ml रे? माहितीये तुम्हाला हे. कधी ना कधी तर दूध आणायला गेलाच असाल किंवा दुकानात काहीतरी दुसरी गोष्ट आणायला तरी गेलाच असाल, लिक्विड. ठीक आहे, सो 1 लिटर इज इक्वल्स टू 1000 ml. हे माहिती होतं ना, 1 लिटर इज 1000 ml. मी आता सांगितलं 1 लिटर इज 1 DM क्यूब. अजून एक गोष्ट सांगते बघा, ml इज नथिंग बट सेंटीमीटर क्यूब. ml इज नथिंग बट सेंटीमीटर क्यूब. मग याचा अर्थ 1000 ml इज नथिंग बट 1000 सेंटीमीटर क्यूब. इथे ते पण लिहून टाकते मी. 1 ml इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर क्यूब. आता त्यानंतर दॅट इज इक्वल्स टू 10⁻³ मीटर क्यूब. हे मी कॅल्क्युलेट करून लिहिलं. ज्याला कोणाला युनिट कन्वर्ट करून बघायचं त्याने करत बसा. मीटर क्यूब मध्ये, कारण सेंटीमीटर मध्ये काढून काय करू, तो तर CGS आहे. मग मी त्याला कशात नेलं? मीटर मध्ये. कसं नेलं मॅम तुम्ही? कारण मला बेसिक नॉलेज आहे. 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. हे यूज करा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. 10⁻³ सेंटीमीटर क्यूब आहे. मग मी याच लाईनला असं म्हणू शकते बघा, 1 लिटर इज इक्वल्स टू 1 DM क्यूब इज इक्वल्स टू 10⁻³ ml इज इक्वल्स टू 10⁻³ सेंटीमीटर क्यूब इज इक्वल्स टू 10⁻⁻³ मीटर क्यूब. हे एक लाईन लक्षात ठेवा, तुमचे सगळे व्हॉल्यूमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. नक्की नाही? व्हेरी नाईस. चलो, इथली क्वांटिटी नॅनोमीटर जी राहत होती ती 10⁻⁻⁹. नॅनो म्हणजे 10⁻⁻⁹. डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो डेन्सिटीचं मला फाइंड करायचंय SI युनिट. मासचं SI युनिट काय असतं रे? आत्ताच तर फाइंड केलं बघा वरती. मासचं SI युनिट काय असतं? kg. आणि व्हॉल्यूमचं SI युनिट काय असतं? अरे परत लिटर. व्हॉल्यूमचं SI युनिट काय असतं? मीटर क्यूब. सो डेन्सिटीचं SI युनिट झालं kg/मीटर क्यूब आणि CGS युनिट झालं डेन्सिटीचं g/सेंटीमीटर क्यूब. आणि व्हेरी प्राऊड टू टेल यू दॅट ऑफलाईन लेक्चर्स मध्ये, ठीक आहे, जिथे ऑफलाईन शिकवते मी तिथे लेक्चर्स मध्ये एक कॉन्सेप्ट आहे की 10th स्टँडर्डचे स्टुडंट 11th ला जाण्यापूर्वी एक त्यांचा ब्रिज कोर्स होतो, किंवा ज्यालाच आपण म्हणतो की एक बेसिक क्लिअरन्स साठी, की मुलांना टीचर्स व्यवस्थित समजतात का, शिकवलेलं व्यवस्थित समजतात का, टीचर्स सोबत त्यांचं बॉन्डिंग व्यवस्थित आहे का, म्हणून आपण त्यांचे डेमो लेक्चर्स घेतो. तर डेमो लेक्चर्स मध्ये हा क्वेश्चन शिकवलेला, ठीक आहे, आणि ऍज इट इज तो क्वेश्चन 2023च्या PYQ मध्ये आलेला आहे. सो बघा, जे तुमच्या नोटबुक मध्ये क्वेश्चन त्याच्यावरतीच बनत असतो, फक्त आपण त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाही. आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मी ट्रिक पण दिलेली. डेन्सिटीचं SI युनिट आहे kg/मीटर क्यूब आणि CGS युनिट आहे g/सेंटीमीटर क्यूब. तुम्हाला फक्त काय करायचंय, वरचं न्यूमरेटर बघायचंय. kg कुठे गेलं? ग्रॅम मध्ये. kg म्हणजे किलो. किलो म्हणजे काय शिकवलं? 10⁻³ फक्त न्यूमरेटर असतं आणि किलोग्रॅम टू ग्रॅम जायचं असतं तर मी 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं असतं. पण शिट, डिनॉमिनेटर आला म्हणून साइन काय लावायची? निगेटिव्ह.
सो जेव्हा किलोग्रॅम पर मीटर क्यूबचं कन्व्हर्जन ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब करायला सांगितलं 10⁻³ ने व्हॅल्यूला मल्टिप्लाय करा, इतकी सिंपल हिंट होती. आणि मग ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबचं केजी पर मीटर क्यूबला जायचं असेल तर काय असणार 10⁻³. हे मुलांनी लर्न केलं तर काहीच युनिट कन्व्हर्जन अवघड नाहीये डेन्सिटीचं. मग ते उगाच म्हणतात काय 5.79 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब कन्वर्ट इन SI युनिट. मग आता काय तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसणार आहे? नाही. डेन्सिटीचं युनिट कन्व्हर्जन करायला ग्रॅम मधून कुठे जायचंय SI, ग्रॅम मधून SI त्या व्हॅल्यूला 5.79 ला 10⁻³ ने मल्टिप्लाय करा, केजी पर मीटर क्यूब मध्ये आन्सर केलं. हे ऍक्च्युअल मध्ये बाय प्रोसेस सॉल्व्ह केलंय. इथं ट्रिक आहे, इतर काय फक्त ट्रिक आहे. नाही तर तुम्हाला वाटेल इलॉजिकल. तुम्ही करून बघा 10⁻³ येणार आहे. डन. किती सिंपल क्वेश्चन आहे. आणि यात काय चेंज करतील रे जास्तीत जास्त? तर हे सेंटीमीटर क्यूबच्या ऐवजी DM क्यूब देतील. पण ते पण तर झालं. DM क्यूबचं सेंटीमीटर क्यूब करायला काय करायला लागणार? DM क्यूबचं सेंटीमीटर क्यूब करायला 1000 चा फॅक्टर. ठीक आहे. मग बघायचं DM टू सेंटीमीटर गेलं की सेंटीमीटर टू DM ते पण येतं, कारण आम्हाला रिलेशन माहितीये 1 DM क्यूब इज इक्वल्स टू 1000 सेंटीमीटर क्यूब. सो इथे DM क्यूब दिलं असतं तर मी 1000 ने मल्टिप्लाय केलं असतं सेंटीमीटर क्यूब मध्ये नेण्यासाठी, आणि मग सेंटीमीटर क्यूब मधून मीटर क्यूब मध्ये आणलं असतं 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. सिंपल. ओके. हा नोट करा ट्रिक वाला जो काही गोल काढलेला आहे आपण. सो प्रॉपर्टीज कव्हर झालं, मास झालं, लेंथ झालं, व्हॉल्यूम झालं, डेन्सिटी झालं, टेम्परेचर पण झालं. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. देर आर 5 लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. पहिला आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. सायंटिस्टचं नेम इम्पॉर्टंट आहे. इट वॉज गिवन बाय Antoni Lavoisier. He stated that mass can neither be created nor be destroyed. आणि मी या लॉला ओव्हर एक्सप्लेन करणार नाही. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास बेसिक लॉ आहे हा की नाही? व्हेरी नाईस. नेक्स्ट लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन पासून मी एक्सप्लेनेशन चालू करेन. लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. रिपीट. लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. डेफिनाइट म्हणजे समथिंग दॅट इज नॉट गोइंग टू चेंज. And if it is not going to change तर मग ते फिक्स राहतं आणि फिक्स इन स्पाइट ऑफ ओरिजिन. शॉर्ट मध्ये तुमच्या घरातून जे पाणी आणलंय त्याच्यात किती हायड्रोजन होते? H2 आणि 1 ऑक्सिजन होता. सिमिलरली माझ्या घरातून हेच जोसेफ प्रॉस्टनी सांगितलेलं आहे. अ गिवन कंपाऊंड, आपल्यासाठी गिवन कंपाऊंड वॉटर आहे असं समजा, ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट. तुमच्या घरातल्या पाण्यामध्ये 2:1 रेशिओ आहे बरोबर ना? पाणी H2O 2:1 रेशिओ आहे. तर माझ्या घरी पण काय असणार आहे? 2:1 रेशिओ. कशाचा? ऍटमचा. फक्त फरक एवढा झाला जोसेफ प्रॉस्ट ऍटमच्या नाही तर वेटच्या रेशिओ बद्दल डिस्कस करत होते. एलिमेंट्स बाय वेट. एलिमेंट्स बाय वेट. मग मी पण बोलते वेटच्या टर्म्स मध्ये. एवढं काय? आपण हा 2:1 रेशिओ लिहितो तो ऍटमचा रेशिओ लिहिलाय आणि जोसेफ प्रॉस्ट ऍटमच्या नाही तर कशाच्या रेशिओ बद्दल बोलतायत? वेटच्या रेशिओ बद्दल बोलतायत. वेटच्या रेशिओ बद्दल बोललं तर आपलं जो इथे हायड्रोजन आहे तो असणार आहे नियरली इक्वल टू, कोणाबद्दल डिस्कशन चाललं आपलं? हायड्रोजनचं 11% आणि ऑक्सिजनचं जर बोलायचं झालं तर ते किती असणार आहे मग? 89%. दोघांना ऍड करा. 9 + 1 10. 8 9 10 झालं का? 100%. हायड्रोजन किती असणार आहे? नियरली 11% आणि ऑक्सिजन किती असणार आहे? नियरली 89%. मग तुमच्या घरातनं आणलं तरी हेच पर्सेंटेज आहे. दिस इज पर्सेंटेज बाय वेट. मी ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. पर्सेंटेज बाय वेट. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्ट बुक मध्ये जी एक्सरसाइज आहे चॅप्टर नंबर 1 ची त्याचं पहिलंच एक्झाम्पल बघा. हाच नियरली इक्वल रेशिओ आहे. समजलं? फक्त जोसेफ प्रॉस्टनी ज्या सबस्टन्सचा स्टडी केला तो होता क्युप्रिक कार्बोनेट CuCO3. मग त्यांनी कॉपरचं पर्सेंटेज, कार्बनचं पर्सेंटेज आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज काढलं. अँड सरप्राइझिंगली
जे त्यांना नॅचरली ऑकरिंग CuCO3चं पर्सेंटेज मिळालं तेच त्यांच्या लॅबोरेटरी मधल्या CuCO3चं पण मिळालं. ओरिजिन डिफरंट आहे, एक नॅचरली ऑकरिंग आहे, एक लॅबोरेटरी मध्ये सिंथसाइज्ड आहे. ओरिजिन डिफरंट आहे तरी पण पर्सेंटेज वेट, तरी पण पर्सेंटेज वेट सेम राहिलं. So a given compound always contain exactly same proportion of elements by weight. याचं पर्सेंटेज वेट, याचं पर्सेंटेज वेट, ऑक्सिजनचं पर्सेंटेज वेट सेम राहिलं, त्यालाच कोणता लॉ म्हटलं आपण? लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. सो काय डेफिनाइट राहतं रे याच्यामध्ये? द रेशिओ ऑफ वेट. रेशिओ पेक्षा पण करेक्ट वर्ड काय? द पर्सेंटेज वेट. नेक्स्ट आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. मॅम तिकडे डेफिनाइट होतं आणि इकडे मल्टिपल आहे म्हणजे काहीतरी बदलतंय, मल्टिपल टाइम्स येतं. काय बदलतंय? तर हा लॉ आहे जॉन डाल्टन यांचा. जॉन डाल्टन म्हणताय जेव्हा ए बी सोबत रिॲक्ट करेल तेव्हा तो ए बीच बनवेल असं नाही. ए बी सोबत रिॲक्ट होऊन फक्त ए बीच बनवेल असं नाही, तो मल्टिपल कंपाऊंड बनवू शकतो. तो A2B बनवेल, नाहीतर AB2 बनवेल आणि अशा अजून पॉसिबिलिटीज त्या करू शकतो. ए बी सोबत रिॲक्ट करून एकच कंपाऊंड बनवेल असं नाही, तो मल्टिपल कंपाऊंड्स बनवतो प्रोव्हाइडेड द कंडिशन वन केप्ट कॉन्स्टंट अनदर इज इन रेशिओ. याच्यामध्ये रिॲक्टंट लिहायचे झाले तर मी बी ला काय ठेवलं? कॉन्स्टंट. पण ए किती घेतलेला? ट्वाइस. वन केप्ट कॉन्स्टंट, ए इज इन रेशिओ. बी केप्ट कॉन्स्टंट, ए चा रेशिओ काय आहे या दोघांसाठी? 1:2. तसं हा तिसरा प्रोडक्ट बनवण्यासाठी मी काय लिहायला पाहिजे होतं? A प्लस B2. सो कम्पेअर 1 and 3. A केप्ट कॉन्स्टंट, B इज इन द रेशिओ आणि परत B 1 and 3 मध्ये रेशो काय आला त्याचा? 1:2. आणि असं आपण रिॲक्शन्स बघणार आहे. मी डेली लाईफचे एक एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे फक्त नेक्स्ट पेज वरती. ठीक आहे, आता मी इथे फक्त लॉ एक्सप्लेन करतेय. व्हेन टू एलिमेंट्स A and B फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड, mass of element B that combine with given mass of A are always in the ratio of small whole number. हा 1:2 स्मॉल होल नंबर तर आहे. 1:2, 1:3, 2:3 असं सिंपल स्मॉल रेशिओ मध्ये ते रिॲक्ट होत असतात. वन केप्ट कॉन्स्टंट, अनदर इज इन रेशिओ. अँड देन वी कम टुवर्ड्स गे-लुसॅक लॉ फॉर गॅशियस व्हॉल्यूम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. इथे पण तुम्ही कशाबद्दल डिस्कस केलं? मास बद्दल. लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. काय डेफिनाइट राहतं? पर्सेंटेज वेट म्हणजेच परत मास. इथे जेव्हा तुम्ही मल्टिपल प्रोपोर्शन बघितलं, हा जो रेशो आहे तो पण कशाचा आहे? मासचा आहे, किंवा तो पण कशाचा आहे? वेटचा आहे. सो पहिले 3 लॉज हे वेट रिलेटेड होते, मास रिलेटेड होते. पण नेक्स्ट 2 जे आहेत ते गॅशियस व्हॉल्यूम रिलेटेड आहेत. ॲव्होगॅड्रो लॉ पण व्हॉल्यूम रिलेटेड आहे, हे पहिल्यांदा माहिती पाहिजे. गे-लुसॅक लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम मध्ये ते सांगताय व्हेन गॅसेस कंबाईन or are produced in chemical reaction, they do so in simple ratio by volume. म्हणजे हायड्रोजनला ऑक्सिजन सोबत मिक्स करायचंय, गॅसच पाहिजे कंपल्सरी. केमिकल रिॲक्टंट्स हे गॅसेस पाहिजे आणि प्रोडक्ट पण काय पाहिजे? मला गॅस पाहिजे. सो वॉटर वेपर्स बनलेत तिथे. हायड्रोजन ऑक्सिजन सोबत मिक्स होतो आणि काय देतो आपल्याला? वॉटर. पण ह्याच्यासाठी रिॲक्शन बॅलन्स करायला पाहिजे. हायड्रोजन तर 2 आहेत, पण ऑक्सिजन तिकडे किती आहे? 1. मला किती करायला पाहिजे? 2. हायड्रोजन झाले 4, इथे केलं 2. तर हा तुमचा रेशो आहे. हे जर तू 2 लिटर घेतलं तर हे किती घ्यायला लागेल? 1 लिटर. तर हा किती बनेल? 2 लिटर. तुम्ही बॅलन्स केल्यानंतर जे डिजिट्स येतात तेच त्याचा व्हॉल्यूम रेशिओ असतो. आणि म्हणून 2 लिटर वॉटरला 1 लिटर ऑक्सिजन सफिशियंट आहे. 2 लिटर ऑक्सिजन टाकायची काही गरज नाहीये, ते एक्सेस मध्ये होऊन जाईल. जर तुम्ही 2 लिटरच्या ऐवजी मी काय लिहिते? फक्त व्हॉल्यूम. काही घ्या ना, ml, लिटर, DM³ सेंटीमीटर क्यूब, कुठले युनिट घ्या.
2 व्हॉल्यूम घेतलं तर याचं किती लागतो, फक्त 1 व्हॉल्यूम आणि याचं 2 व्हॉल्यूम. सो रेशो काय झाला यांच्या रिएक्शनचा, 2:1:2. डायरेक्ट एमसीक्यू येतो हा. एक तर हा येतो, नाहीतर अमोनियाच्या रिएक्शनचा विचारतात. हे समजलं. When gases react with each other or gases are produced in the reaction, they do so in simple ratio of volume. पहिले 3 mass, नंतरचे 2 volume. Avogadro law. Equal volume of all gases at same temperature and pressure contains equal number of moles. हे वाक्य लर्न करा आणि सिंपल त्यांना सांगायचंय की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. व्हॉल्यूम सेम असेल, नंबर ऑफ मोल्स पण सेम आहे. व्हॉल्यूम वाढला, नंबर ऑफ मोल्स पण वाढला. इमॅजिन अ कंपार्टमेंट. इथून इकडे कंपार्टमेंट आहे, इथून इकडे कंपार्टमेंट आहे. इथे मी घेतलं 2 लिटर ऑक्सिजन, इथे मी घेतलं 2 लिटर हायड्रोजन. तर दोन्हीकडचे नंबर ऑफ मोल्स सेम. मॅम गॅस डिफरंट आहे, त्याच्याशी काही संबंध नाही. व्हॉल्यूम बघा, 2 लिटर 2 लिटर, तर दोघांचे नंबर ऑफ मोल्स सेम असणार आहेत. मी आता काय केलं, इकडे 2 लिटर पण इकडे 3 लिटर केलं, म्हणजे इथले नंबर ऑफ मोल्स कमी झाले, इथले नंबर ऑफ मोल्स वाढले. मॅम तुम्ही तर व्हॉल्यूम मध्ये चेंज केलाय, मग नंबर ऑफ मोल्स काय झाले, तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. सो जिकडे व्हॉल्यूम कमी तिकडे नंबर ऑफ मोल्स कमी, जिकडे व्हॉल्यूम जास्त तिकडे नंबर ऑफ मोल्स जास्त. सो दिस वॉज शॉर्ट एक्सप्लेनेशन फॉर 5 लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. 5 लॉ, त्यांचे सायंटिस्ट, पहिले 3 मास आणि नंतरचे 2 व्हॉल्यूम. आता इंडिव्हिज्युअली क्वेश्चन कुठे कुठे येतो, जसं की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास लॉ ऑलरेडी सांगितलं, नो ओव्हर एक्सप्लेनेशन. सायंटिस्ट स्टेटमेंट, सायंटिस्ट स्टेटमेंट. तो लॉ कोणी दिला रे, अँटोनी लॅव्हॉयझरने दिला. सायंटिस्ट कोण आहे, अँटोनी लॅव्हॉयझर. मी AL लिहिते, AL इज अँटोनी लॅव्हॉयझर. पण ह्याच्यावरती हॅशटॅग एमसीक्यू ला डॅल्टन्स ॲटॉमिक थिअरी आपण पुढे जाऊन शिकणार आहे. डॅल्टन्स ॲटॉमिक थिअरी. डॅल्टनने ॲटॉमिक थिअरी एक लिहिली आहे, ज्याचे पॉस्ट्युलेट्स आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिले, आणि त्यामध्ये एक पॉस्ट्युलेट आहे, atoms can neither be created nor be destroyed. तर अँटोनी लॅव्हॉयझर म्हणतात, हे तर मीच सांगितलंय आधी, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. मास अँड ॲटम काय, ॲटम मॅटर आहे, मॅटर हॅज मास. सो जो मास बद्दल बोलले ते ॲटम बद्दल बोलले, पण लॉ सेमच आहे. सो डॅल्टन्स ॲटॉमिक थिअरी एक्सप्लेन्स लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. हा एमसीक्यू येऊ शकतो आणि PYQ मध्ये आलेला आहे. मुव्हिंग टुवर्ड्स लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. बघा, क्युप्रिक कार्बोनेटचं नॅचरल सॅम्पल घेतलेलं आणि आपल्याला पर्सेंटेज लिहिलं. व्हॅल्यू डोंट लर्न इट, डोंट लर्न द व्हॅल्यूज, फक्त मॅच करा. नॅचरल आणि सिंथेटिक, सिंथेटिक म्हणजे लॅब मध्ये बनवलंय, पर्सेंटेज सेम आहे ना. याचा अर्थ काय, व्हॉट एव्हर मे बी द सोर्स, लॅबोरेटरीतला असू दे नाहीतर नॅचरल असू दे, पर्सेंटेज वेट ऑफ ईच एलिमेंट, कॉपर, ऑक्सिजन, कार्बन आर इन द सेम, ओके, आर सेम, आर इन द सेम ने आर सेम. क्लिअर झालं हा पार्ट. नेक्स्ट, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. मी तुम्हाला हा लॉ ऑलरेडी सांगितलेला आहे. कसं वर्क करतो, तर 2 रिएक्टंट आहेत, ते एकमेकांसोबत रिॲक्ट झाले तर एकच प्रोडक्ट नाही बनत, मल्टिपल प्रोडक्ट बनतात. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन आणि ऑक्सिजन रिॲक्ट झाले तर वॉटरच देतील असं नाहीये, हायड्रोजन पेरॉक्साइड पण देऊ शकतात. आता बोर्ड एक्झाम साठी एवढं असं करायची गरज आहे, तुम्हाला करायची गरज नाही. तुम्हाला सांगितलं एकदा, हायड्रोजन अँड ऑक्सिजन रिॲक्ट्स विथ ईच अदर टू फॉर्म वॉटर अँड हायड्रोजन पेरॉक्साइड, गिव्ह देअर रेशिओ ऑफ रिॲक्टिंग. तर तुम्ही सगळं सॉल्व्ह करायची गरज नाही. हायड्रोजन ऑक्सिजन सोबत काय देतो, वॉटर, अँड काय देतो, हायड्रोजन पेरॉक्साइड. चला, 1 केप्ट कॉन्स्टंट. आता हे तर समजलं ना, 2 रिएक्टंट एकमेकांसोबत रिॲक्ट करतात टू गिव्ह मल्टिपल प्रोडक्ट, मीन्स दिस इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. Law of multiple proportion state that when 2 reactants react with each other, when one gives multiple product, when 2 reactants react with each other, it gives multiple product. When one kept constant, कोण constant ठेवलं इथे, H2, other is in ratio. इथे ऑक्सिजन किती आहे, 1, आणि इथे ऑक्सिजन किती आहे, 2. सो रेशिओ काय झाला, 1:2. आणि हा रेशिओ एमसीक्यू मध्ये विचारला जातो.
ठीक आहे, चलो नेक्स्ट तिकडे या. नायट्रोजन रिएक्ट्स विथ ऑक्सिजन टू गिव्ह नायट्रिक ऑक्साइड NO and nitrogen reacts with oxygen to give nitrogen dioxide. जेव्हा तुम्हाला दिसतंय की नायट्रोजन आणि ऑक्सिजन पासून दोन कंपाऊंड बनले म्हणजे दिस इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. वन केप्ट कॉन्स्टंट, अदर इज इन द रेशिओ, आणि तो रेशिओ किती आहे 1:2. हा रेशिओ MCQ मध्ये विचारतात. आणि असे भरपूर कंपाऊंड देतील जसं की कार्बन मोनॉक्साइड अँड कार्बन डायऑक्साइड. काय असणार आहे रेशिओ 1:2. कोणाचा रेशिओ ते पण लक्षात ठेवा, नाहीतर कार्बनचा रेशिओ विचारला आणि स्टुडंट म्हणतो 1:2. कोणाचा रेशिओ आहे हा ऑक्सिजनचा रेशिओ आहे. हा कोणाचा आहे ऑक्सिजनचा रेशिओ आहे. हा कोणाचा आहे ऑक्सिजनचा रेशिओ आहे. नेक्स्ट चला, सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड, सल्फर केप्ट कॉन्स्टंट, ऑक्सिजन इन द रेशिओ 2:3. सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड 2:3. समजलं. बोर्ड एक्झाम्स मध्ये खूप दिक्कत आहे याला सॉल्व्ह करायचं. मार्क्स वगैरे घेऊन तुम्हाला सिंपल आहे. रफ केलं मी हे, पण तुम्हाला सांगितलेलं लिहून घ्या. सगळे एक्झाम्पल्स लिहा. कोणते? वॉटर आणि पेरॉक्साइड. अजून नायट्रिक ऑक्साइड फॉर्म्युला पार्ट आता, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड. रेशो पण लिहिते मी पटकन 1:2, 1:2, 1:2, 2:3. आणि याच्यावर अजून एक क्वेश्चन होता खाली लिहिलेलं N2O आणि Na2O याचा रेशिओ सांगा. तर हे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन फॉलोच करत नाही. समजलं. वन केप्ट कॉन्स्टंट, अदर इज इन द रेशिओ बघताना हे पण बघा, हा नायट्रोजन आहे आणि हा सोडियम आहे. ए आणि बी तर सेम पाहिजेत ना. नायट्रोजन ऑक्सिजन, इकडे पण काय पाहिजे नायट्रोजन ऑक्सिजन. सो हा लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन देत नाही. असे सुद्धा क्वेश्चन असू शकतात आणि आहेत. नेक्स्ट पार्ट आहे गे-लुसॅक लॉ फॉर गॅशियस व्हॉल्यूम. या दोनच रिएक्शन परफेक्ट करायचे. क्वेश्चन याच्यावरतीच आहे. गॅशियस म्हटलं तर लक्षात यायला पाहिजे वेन गॅसेस रिॲक्ट. कोणते गॅसेस? हायड्रोजन आणि ऑक्सिजन रिॲक्ट होतात टू गिव्ह वॉटर. मग मॅम पेरॉक्साइड पण देतोय ना. अरे तुम्हाला वॉटर साठीच विचारणार. ठीक आहे, आता शिकलाय हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्स पेरॉक्साइड आणि लागला पेरॉक्साइडच्या मागे, असं नको. काय विचारलं इकडे? वॉटर बनवतो म्हणून सांगितलंय. बॅलन्स करताना H2 आहे, H2 आहे, O2 आहे म्हणून मी इथे 2 लिहिलं. हायड्रोजन झाले 2. हाच याचा व्हॉल्यूम रेशिओ असतो. 2 व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम. सो रेशिओ काय? 2:1 1:2 फॉर वॉटर, फॉर हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्हिंग वॉटर. तसं इथे नायट्रोजन प्लस हायड्रोजन गिव्स अमोनिया NH3. सगळे गॅस आहेत का कन्फर्म करा. येस मॅम, नायट्रोजन हायड्रोजन आणि अमोनिया गॅसेस आहेत. N2 आहे तर इथे 2 लिहावं लागेल. 3 2 6 झाले म्हणजे हायड्रोजन इथे. नायट्रोजन 1 व्हॉल्यूम आहे, हायड्रोजन 3 व्हॉल्यूम आहे, अमोनिया 2 व्हॉल्यूम आहे. डायरेक्ट MCQ होता हा 1:3 3:2. अजून क्वेश्चन विचारू शकतात याच्यावरती, जसं की एक इंटेक्स्टच क्वेश्चन आहे की वेन 10 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन रिएक्ट्स टू गिव्ह 10 व्हॉल्यूम ऑफ वॉटर, what amount of oxygen किंवा what volume, not amount, what volume of oxygen is required. आणि याला उगाच ना डायहायड्रोजन म्हणतात. H2 म्हणून डायहायड्रोजन, O2 म्हणून डायऑक्सिजन, म्हणजेच O2 लक्षात ठेवा. मग आता सांगा 2:1:2 आहे. 2 म्हणजे 10 झालं तर हे हाफ आहे ना, म्हणजे काय लागणार आहे रे? 5 व्हॉल्यूम लागणार. समजलं किती सिंपल क्वेश्चन आहे. समजा इथे विचारलं की नायट्रोजन घेतलेला आहे 50 ml, तर किती हायड्रोजन घ्यायला पाहिजे आणि किती अमोनिया बनेल, सगळं जरी विचारलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. हा 50 दिलाय ना, तर हा 3 टाइम्स आहे. किती घ्यायला पाहिजे? 150 ml. आणि हा किती बनेल? 2 टाइम्स म्हणजे 100 ml. क्लिअर झाला हा पॉइंट. मग यातून एक गोष्ट पण समजून घ्या, 2 व्हॉल्यूम अधिक 1 व्हॉल्यूम गिव्स 3 व्हॉल्यूम, असं आहे का? व्हॉल्यूम इज नॉट ऍडिटिव्ह. मास ऍड करू शकताय म्हणून लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे.
व्हॉल्यूम इज नॉट कन्झर्व्ड. सोल्युशन चॅप्टर मध्ये तुम्ही शिकाल. नाही तुम्हाला वाटेल मॅम 2+1 3 यायला पाहिजे, चुकलं की काय. 1+3 4 यायला पाहिजे, चुकलं की काय. चुकलेलं नाहीये. व्हॉल्यूम इज नॉट कन्झर्व्ड, तो रेशिओ मध्ये राहतो. हेच तर आपल्याला गे लुसॅक यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे ॲव्होगॅड्रो लॉ. त्याचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी दिलं मी तुम्हाला. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. नाउ लेट्स टॉक अबाउट डाल्टन्स एटॉमिक थिअरी. Dalton's atomic theory was published in a thesis आहे यांची, ज्याचं बुक काय बघा, A New System of Chemical Philosophy, in which he proposed the following features which later became famous Dalton's atomic theory. 4 postulate आहेत. Matter consists of tiny indivisible particles called atom. माहिती आहे तुम्हाला, आणि हे Dalton's atomic theoryचं postulate आहे. All atoms of given element have same identical properties. मी घेतलं 1 मोल ऑक्सिजन किंवा मी घेतले भरपूर ऑक्सिजन. 1 मोल काय काय माहिती, भरपूर ऑक्सिजन. त्यातला तुम्ही एक उचलला, मी एक उचलला. दोन्ही ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी सेम असणार आहेत ना. येस. इन्क्लुडिंग मास. काय सेम असणार आहे, मास पण सेम असणार आहे, कारण तुम्ही उचललेला मी उचललेला पण ऑक्सिजनच आहे. ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट डिफर इन मास. मी आता मिक्सचर घेतलंय, सगळे पिरियोडिक टेबल मधले एलिमेंट घेतले. मी उचलला, माझ्या हाताला लागला हायड्रोजन, तुम्ही उचलला, तुमच्या हाताला लागला ऑक्सिजन. या दोघांच्या प्रॉपर्टी सेम असतील? नो मॅम. मग यांचं मास सेम असेल? नो मॅम. हे डाल्टननी सांगितलं. डिफरंट एलिमेंट डिफरंट प्रॉपर्टीज, सेम एलिमेंट आयडेंटिकल प्रॉपर्टीज. कंपाउंड्स आर फॉर्म्ड व्हेन ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट कंबाइन इन फिक्स प्रपोर्शन. कंपाऊंड आता तुम्हाला माहिती आहे, H2O हा कंपाऊंड आहे, कार्बन डायऑक्साइड हा कंपाऊंड आहे, अमोनिया हा कंपाऊंड आहे. कसे बनलेत रे हे? बाय मिक्सिंग 2 डिफरंट एलिमेंट. हायड्रोजन अँड ऑक्सिजनला मिक्स केलं इन द रेशिओ 2:1. कार्बन आणि ऑक्सिजनला मिक्स केलं इन द रेशिओ 1:2 अँड दिस रेशिओ इज फिक्स. अमोनिया मध्ये रेशिओ आहे 1:3. हे डाल्टन्स एटॉमिक थेअरीने सांगितलं. इन कंपाऊंड डिफरंट एलिमेंट्स, कारण सेम आलं तर त्याला एलिमेंटच म्हणायचंय. जर स्वतः आणि स्वतःपासूनच बनतो त्याला एलिमेंटच म्हणायचंय. डिफरंट पासून आला तर त्याला काय म्हणायचंय, कंपाऊंड. अँड दे आर इन फिक्स रेशिओ. त्यांचा रेशिओ फिक्स आहे म्हणजेच फॉर्म्युला फिक्स आहे, आणि फॉर्म्युला फिक्स आहे म्हणजेच ते प्युअर सबस्टन्सेस आहेत. हे लास्ट लाईन कोण आहे बघा. केमिकल रिएक्शन्स इन्व्हॉल्व ओनली रिऑर्गनायझेशन ऑफ ऍटम. हे म्हणताय जेव्हा केमिकल रिएक्शन होते ना, ए बी सोबत रिएक्शन करतो आणि काय देतो, ए बी. हे काय झालं, हे सेपरेट होते, एकमेकांच्या जवळ येऊन ऑर्गनाइज झाले. किंवा वॉटर बनत असताना काय होतं, तुम्ही घेता हायड्रोजन, त्यामध्ये तुम्ही टाकता ऑक्सिजन. काय होणार आहे रे, तर ऑक्सिजन इथून येतो आणि इथे रिअरेंज होतो, स्वतःला हायड्रोजनच्या मध्ये अरेंज करून घेतो तो. ठीक आहे. मग परत दुसरा हायड्रोजन येतो, हा जो दुसरा ऑक्सिजन आहे तो याच्यामध्ये रिअरेंज होतो, आणि असे आपल्याला किती वॉटर मॉलिक्युल्स भेटतात, 2. सो कोणताही ऍटम नव्याने जनरेट होत नाही ना, डिस्ट्रॉय होतोय. म्हणजेच ऍटम्स कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड इन अ केमिकल रिएक्शन. म्हणजेच काय रे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास सारखंच तर स्टेटमेंट आहे. सो हे 4th postulate tells us information about law of conservation of mass. ते विचारणार Dalton's atomic theory can explain which of the following law. तर टिक करायचं असेल तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासला. तसं तर डाल्टन थेअरी कुड एक्सप्लेन ऑल लॉज. डाल्टनचे पॉस्ट्युलेट सगळेच लॉ एक्सप्लेन करू शकतात, पण जर आपल्याला एक चूज करायचं असेल तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासला चूज करायचं आहे. क्लिअर आहे हा पॉइंट? चलो क्विकली नोट करा हा पार्ट. बेसिक टर्म्स मध्ये 4 टर्म्स आहेत. पहिला आपण बघूया ऍटॉमिक मास युनिट. एक ऍटम बद्दल तुमची बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर आहे. ठीक आहे. ऍटमच्या मध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात, त्याच्या बाहेर ऑर्बिट असतं, त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. हा ऍटम आहे आणि तो तुम्हाला दिसत नाही. जर तो ऍटम तुम्हाला दिसत नसेल तर त्याचं मास ग्रॅम मध्ये असेल का? बिलकुल नाही मॅम. तर एका ऍटमचं मास, 1 ऍटमचं मास लाच आपण काय म्हणणार आहे, ऍटॉमिक मास. आणि हे ऍटॉमिक मास असणार आहे डाल्टन मध्ये.
कशामध्ये? डाल्टन मध्ये. त्याचा सिम्बॉल आहे यू. कारण दिसत नाही ना ग्रॅम मध्ये कसं असेल, किलोग्रॅम मध्ये कसं असेल. सो एक क्वांटिटी दिली, ती क्वांटिटी आहे डाल्टन. ऍटॉमिक मास युनिट, ज्यालाच काय म्हटलेलं आधी AMU म्हणायचे, आता AMU लाच काय म्हणतात? डाल्टन. आधी ऍटॉमिक मास युनिट म्हणायचे, आता काय म्हणतात? डाल्टन. हे युनिट आलेलं कुठून? तर मोस्ट अबंडंट एक एलिमेंट होता. 1 ऍटॉमिक मास युनिट इज नथिंग बट 1 डाल्टन. हे आलं कुठून? तर नेचर मध्ये मोस्ट अबंडंट असणारा कार्बन 12 हा एलिमेंट त्यांनी घेतला आणि त्याच्यामध्ये 12 इलेक्ट्रॉन्स होते. त्याच्या न्यूक्लियस मध्ये 12 प्रोटॉन होते, तर त्याचे 12 हिस्से केले. ठीक आहे. आणि त्यातला एक हिस्सा घेतला. मॅम एका ऍटमचे 12 हिस्से केले? बाळांनो, मी असं कधी म्हटलं एका ऍटमचे 12 हिस्से केले? 12 ग्रॅम न म्हणता मी काय म्हणते, कार्बन 12 जो घेतलेला आहे तो एक ऍटम घेतलेला आहे. मग त्याचं काही ना काहीतरी मास असेल ना. त्याचं मास होतं 1.9 समथिंग इंटू 10⁻⁻23. बघा इथे 1.9 इंटू 10⁻⁻23 मध्ये गेली म्हणजे ते ग्रॅम मध्ये. -23 म्हणजे 0.00 असं करत ते 23 टाइम्स आल्यानंतर 1 लिहायचं. खूप कमी आहे, म्हणून एवढं कमी कॅल्क्युलेशन साठी मी डाल्टन लिहित होते. मग हे कार्बनचं मास आहे, याचे 12 हिस्से करायचे त्या मासचे. नाही तर तुम्हाला वाटेल घेतला ऍटम केले 12 तुकडे. ऍटम इज नॉट डिव्हिजिबल, डाल्टननी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा त्याच्या कार्बन 12च्या मासचे आपण 12 हिस्से करून त्यातला एक हिस्सा उचलला, व्हॅल्यू आली 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम, ज्यालाच आपण 1 डाल्टन किंवा 1 ऍटॉमिक मास युनिट म्हणायला लागलो. 1.66056 फॅन्सी नंबर आहे ना. 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. लर्न दिस व्हॅल्यू, लर्न करा हे. आणि सरप्राइझिंगली काय लक्षात आलं माहितीये, की जो हायड्रोजन आहे ना, हायड्रोजन, त्याचं मास इन ग्रॅम आणि AMU नॉट एक्झॅक्टली, नियरली इक्वल होते. एक्झॅक्टली नाही, नियरली इक्वल होते. मग तरी पण आपण हायड्रोजनला काय म्हणायला लागलो? 1 डाल्टन. मग कार्बनला काय म्हणणार आहे आपण? 12 डाल्टन. एवढी मोठी व्हॅल्यू लक्षात ठेवणार आहे कार्बनची तुम्ही. 1.992648 इंटू 10⁻³ हे पाठ करणं सोपं आहे तुम्हाला. किंवा हायड्रोजनचं विचारलं तरी पण आहे, 1.6 समथिंग पुढे चेंज आहे. तर हे पाठ करण्याऐवजी आता हे लर्न करा. हायड्रोजन 1 डाल्टन, कार्बन 12 डाल्टन, अजून कोण विचारू शकतात? हिलियम 4 डाल्टन, अजून सल्फर 32 डाल्टन. एक लाईननी जाऊया चला. हायड्रोजन झालं, परत हिलियम झालं. नेक्स्ट विचारू शकतात कार्बन, नेक्स्ट विचारू शकतात नायट्रोजन 14 डाल्टन, ऑक्सिजन 16 डाल्टन. त्याच्यानंतर सल्फर लिहून दिलाय, क्लोरीन 35.5 डाल्टन. आणि एका ऍटमचं मास काढताय म्हणून ते डाल्टन मध्ये. ठीक आहे. पिरियॉडिक टेबल मधल्या ह्या व्हॅल्यूज आहेत. मग ऍटॉमिक मास ही कॉन्सेप्ट समजल्यानंतर नेक्स्ट आलं ऍव्हरेज ऍटॉमिक मास. मॅम कार्बन साठी कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 असे आयसोटोप्स आहेत. मग नेमकं आम्ही 12 घ्यायचं, 13 घ्यायचं की 14 घ्यायचं? तर तिन्ही नाही घ्यायचे, ऍव्हरेज करायचं. मग मॅम ओके आम्हाला समजलं ऍव्हरेज करायचंय, तर 12, 13 आणि 14चं ऍव्हरेज 13 केलं आम्ही, मिडल व्हॅल्यू घेतली. असं नाही, पर्सेंटेज अबंडन्स पण मॅटर करतं. कार्बन 12 अबंडंट इन नेचर आहे, 13 कमी आहे आणि 14 तर रेडिओ ऍक्टिव्ह आहे, म्हणजे तो फारच कमी आहे. सो फक्त त्याच्या मास वरती नाही तर पर्सेंटेज अबंडन्स वरती व्हॅल्यू डिपेंड राहते. म्हणजे काय मॅम? तर ऍव्हरेज ऍटॉमिक मास फॉर्म्युला डायरेक्टली विचारू शकतात तुम्हाला. ऍव्हरेज ऍटॉमिक मास इज इक्वल्स टू समेशन करायचंय. मी पहिला एकाचं सांगते, कार्बन 12चं सांगते, सेम कार्बन 13 साठी आपण करायचं. कार्बन 12 साठी त्याचं ऍटॉमिक मास दिलेलं असेल, ऍटॉमिक मास गिवन असेल क्वेश्चन मध्ये, इनटू अबंडन्स. तो नेचर मध्ये किती प्रमाणात अवेलेबल आहे, 90%, 99% काहीतरी दिलेलं असतं, ते घ्यायचं डिवायडेड बाय 100. त्याच्यानंतर काय करायचं? प्लस, समेशन आहे म्हणजे प्लस.
याचा ॲटॉमिक मास त्याचा पर्सेंटेज अबंडन्स डिवायडेड बाय 100, याचं पर्सेंटेज मास इंटू अबंडन्स डिवायडेड बाय 100, तिघांची ऍडिशन करायचं. दॅट विल बी युअर ऍव्हरेज ॲटॉमिक मास. आणि जर पर्सेंटेज विचारलं असेल तर मल्टिप्लाइड बाय 100. प्लस याच्यावरून अजून काय क्वेश्चन येऊ शकतो, कोणाकोणाचे आयसोटोप्स आहेत आणि कोणते कोणते ते विचारू शकतात. कार्बनचे 3 आहेत, पार्ट आहेत सगळ्यांना 12, 13, 14. नायट्रोजनचे 2 आहेत, 14, 15. ऑक्सिजन 16, 17, 18. क्लोरीन 35, 37. ब्रोमीन फार इम्पॉर्टंट झाला, बाकी सगळे लन आहेत. ब्रोमीन 79, 81. ब्रोमीन 79, 81. एकदा ऍव्हरेज ॲटॉमिक मास बघा. कार्बनचं 12.011 म्हणून आपण नकळत 12 ला लिहितो. नायट्रोजनचं 14.007 म्हणून नकळत आपण 14 लिहितो. ऑक्सिजनचं 15.999 म्हणून आपण 16 लिहितो. क्लोरीन 35.453 आपण लिहितो 35.5. आणि ब्रोमीन 79.980 लिहिलं तरी पण चालतं, पण 79.9 व्हॅल्यू स्टार करा, लक्षात ठेवून याला लर्न करायचंय. ठीक आहे. राउंडेड ऑफ व्हॅल्यूज इथे दिलेले आहेत, 12, 14, 16, 35.5 आणि ही काय ठेवायची आपल्याला 79.9. मुव्हिंग टुवर्ड्स एक सॉल्व प्रॉब्लेम आहे. निऑनचं ॲटॉमिक मास आणि नॅचरल अबंडन्स दिलाय, तर मी कसं सॉल्व्ह केलं असतं रे. ऍव्हरेज ॲटॉमिक मास, ऍव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल्स टू, चला पहिला काय करायचं तुम्हाला, हा ॲटॉमिक मास इंटू पर्सेंटेज अबंडन्स. तो पर्सेंटेज नको असेल तर डिवायडेड बाय 100. एक लिहून दाखवते, 19.9924 इंटू 90.92 डिवायडेड बाय 100 असं 3 वेळा करणार तुम्ही. प्लस 20.9940 इंटू 0.26 पर्सेंटेज नको असेल डिवायडेड बाय 100 प्लस 21.9914 इंटू 8.82 डिवायडेड बाय 100. आणि हे सॉल्व्ह करत बसू नका, हे ऍव्हरेज ॲटॉमिक मास आहे. ऍव्हरेज म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ना 19.99 आणि ही जी व्हॅल्यू आहे 21.99 याच्या मध्ये व्हॅल्यू असणार आहे. ऑप्शन या दोघांच्या मधला असणार आहे. मधला म्हणजे हा नाही रे, 19.99 पेक्षा जास्त आणि 21.99 पेक्षा कमी कोणतीही व्हॅल्यू असू शकते. आता मॅम ऑप्शन आम्हाला जर तसे 2 भेटले तर काय करू, तर गो टुवर्ड्स पर्सेंटेज अबंडन्स. कोणाचा पर्सेंटेज अबंडन्स जास्त आहे, याचा म्हणजे कोणाचा, निऑन 20चा. मग आन्सर हे याच्या आजूबाजूला असणार आहे. समजलं काय केलं. पहिला तर गो टुवर्ड्स ऑप्शन, आणि असा जर एखादा ऑप्शन असेल की 19.99 पेक्षा लहान आहे आणि 21.99 पेक्षा मोठा आहे तर त्याला कट करा, कारण आन्सर या दोघांच्या मध्ये पाहिजे. 19.99 पेक्षा जास्त आणि 21.99 पेक्षा कमी, हे ठीक आहे. मग तसे 2 ऑप्शन्स आले समजा, तर पर्सेंटेज अबंडन्स ज्याचं जास्त आहे आन्सर त्याच्या आजूबाजूला असतं. आन्सर ऍडजेसंट टू इट, ऍडजेसंट टू इट, जे काय स्पेलिंग बघून घ्या तुमचं तुम्ही. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा बरं, चेक तर करा. 20.1 हे 19.99 इज नथिंग बट 20 आणि मग आन्सर काय 20.1. चलो नेक्स्ट, मॉलिक्युलर मास अँड फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास काय सांगायचं रे याच्यामध्ये, एक एक्झाम्पल घेते फक्त. मिथेनचं मॉलिक्युलर मास विचारलं, काय करणार. कार्बनचं ॲटॉमिक मास 12 डाल्टन. मी डाल्टन लिहिणार नाही कारण मी यू लिहिलं, तुम्ही त्याला 4 मानता आणि 124 कॉपी डाऊन करता. सो कार्बनचं ॲटॉमिक मास 12 डाल्टन आणि हायड्रोजनचं एकाचं 1 तर 4चं 4, किती झालं हे 16 डाल्टन. मग तसं कोणाचं लर्न करायचंय तुम्हाला, युरियाचं. युरियाचा फॉर्म्युला NH2CO NH2. फाइंड करा किती येणार आहे 60 डाल्टन. ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड CH3COOH. फाइंड करा परत काय येईल 60 डाल्टन. परत सोल्युशन चॅप्टर मध्ये कोण कोण लागतं, ग्लुकोज लागतो, व्हेरी नाईस. अजून सुक्रोज लागतो. युरिया तर मी ऑलरेडी लिहिलेला आहे. ग्लुकोज C6H12O6, सुक्रोज C12H22O11. सुक्रोज इज 342 डाल्टन आणि ग्लुकोज 180 डाल्टन.
सो हे लर्न करा. अशा खूप सारे विचारू शकतात. टेक्स्ट बुक मध्ये विचारलेलं आहे CuSO4. CuSO4 कसं फाइंड करणार? कॉपर 63.5, सल्फर 32 आणि 4 ऑक्सिजन आहेत 4 × 16. आन्सर तुम्ही फाइंड करा, चेक करा करेक्ट येतं का. चॅट सेक्शन मध्ये आन्सर करा, बाकी सगळ्यांसोबत मॅच करा किंवा टेक्स्ट बुक ओपन करा, लिहिलेलं आहे. कॅल्शियम सल्फेट, कॉपर सल्फेट काही देतील, म्हणजे तुम्हाला त्या सबस्टन्सचं मास लर्न पाहिजे. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे फॉर्म्युला मासची. फॉर्म्युला मास इज नथिंग बट मॉलिक्युलर मास. मग मॅम दोन हेडिंग कशाला दिला? फॉर्म्युला मास इज नथिंग बट मॉलिक्युलर मास ऑफ सॉल्ट, किंवा काय म्हणू शकते मी, सॉल्टलाच आयोनिक कंपाऊंड. सॉल्टलाच मी काय म्हणू शकते, आयोनिक कंपाऊंड. म्हणजे हा जो CuSO4 आहे ना, CuSO4 हा सॉल्ट आहे, आणि हा सॉल्ट असल्यामुळे आहे की नाही आयोनिक इक्विलिब्रियम. येस. तर मी याला विचारताना मॉलिक्युलर मास न विचारता काय म्हणणार, फॉर्म्युला मास ऑफ CuSO4 इज. मी आधी न काही शब्द यूज करता मॉलिक्युलर मास म्हटलं, तुम्ही काय केलं तेच फॉर्म्युला मासला करायचंय. सो मॉलिक्युलर मास अँड फॉर्म्युला मास आर सेम, पण फॉर्म्युला मास हा वर्ड कशासाठी यूज करतात, आयोनिक कंपाऊंड साठी. लास्ट पार्ट, मोल कॉन्सेप्ट. मोल कॉन्सेप्ट मध्ये मी काही फॉर्म्युलेस देते, ते फॉर्म्युलेस तुम्हाला परफेक्ट करायचे आणि हे 2 न्यूमेरिकल्स परफेक्ट करायचे. ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट. नोटबुक ओपन करा, क्वेश्चन नोट डाऊन करा पॉज करून. लास्ट पार्ट आहे मोल कॉन्सेप्ट. मोल कॉन्सेप्ट मध्ये क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द फॉलोइंग. ए, नंबर ऑफ मोल्स, मॉलिक्युल्स, नंबर ऑफ ऍटम्स. 3 गोष्टी एकाच फॉर्म्युला मध्ये आणलेत. अंडरस्टँड करा या गोष्टीला व्यवस्थित. नंबर ऑफ मोल्स पण तुम्हाला काढायला विचारू शकतात, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण विचारू शकतात, नंबर ऑफ ऍटम्स पण विचारू शकतात. मॉलिक्यूल दिलाय कोणता, युरिया. युरियाचा फॉर्म्युला त्याकरता लिहून दिलेला की लर्न करा. NH2C डबल बॉन्ड O NH2 हा युरिया आहे. गिवन मास किती दिलेला आहे, 5.6. गिवन मध्ये गिवन मास दिलेला आहे आपल्याला, जे की आपण W ने रिप्रेझेंट करणार आहे. 5.6 ग्रॅम आहे. हा पार्ट क्लिअर आहे. ओके. मी कॅल्क्युलेशन्स करणार नाहीये, कॅल्क्युलेशन्स कम्प्लिटली तुम्हाला करायचे, मी फक्त फॉर्म्युलावरती फोकस्ड राहणार आहे. ए मध्ये मला विचारलेलं आहे नंबर ऑफ मोल्स. हाऊ टू फाइंड नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्सचा सिम्बॉल N फंडामेंटल क्वांटिटीज मध्ये झालेला आहे. अमाउंट ऑफ सबस्टन्स इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स. सो N ने लिहिलं. फॉर्म्युला आहे गिवन मास, मास दिलेला आहे म्हणून गिवन मास अपॉन मोलार मास. मोलार मास म्हणजे मॉलिक्युलर मास, जे आता फाइंड आउट केलं. मोलार मास इज मॉलिक्युलर मास. गिवन मास किती आहे, 5.6 ग्रॅम. आणि आत्ताच मी मोलार मास तुम्हाला लिहून दिलेला आहे 60. मग डॅल्टन लिहिणार का, नाही रे बाबा. मॉलिक्युलर म्हणजे एक मॉलिक्युलचं, मॉलिक्युलर म्हणजे एक मॉलिक्युलचं, एक मॉलिक्युलचं 60 डॅल्टन आहे. एक मॉलिक्यूल तुम्हाला दिसतो का, नाही मॅम. मग तो डॅल्टन मध्ये गेला. पण जेव्हा मोलार म्हणतात म्हणजे 1 मोल सबस्टन्स घेतलाय, मग तिथून सगळं स्टार्ट झाला आपल्या कॉन्सेप्टचा 1 मोल. 1 मोल म्हणजे किती आहे, 6.022 × 10⁻23. बरोबर ना. सो इतके सारे मोल्स घेतलेत, इतके सारे मी मॉलिक्युल्स घेतलेत. एक मॉलिक्यूल दिसत नव्हता म्हणून मी किती घेतले, 6 × 10⁻23. आता दिसायला लागले, आता ते फील होणार आहे तुम्हाला. आता त्याचं मास कशामध्ये जाणार, ग्रॅम मध्ये. सो व्हॅल्यू तीच राहते जी तुम्ही आधी कॅल्क्युलेट केली आहे मॉलिक्युलर मास साठी. व्हॅल्यू तीच, फक्त मोलार हा वर्ड आला की ग्रॅम पर मोल. मोलार हा वर्ड आला तर युनिट काय म्हणणार, ग्रॅम पर मोल. ग्रॅमला ग्रॅम कट, पर मोल वरती जाणार, आन्सर येणार आहे तुमचं मोल मध्ये. सो आन्सर तुमचं तुम्ही फाइंड करायचं. टॉकिंग अबाउट बी पार्ट. बी पार्ट मध्ये मला विचारलेलं आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल्स टू, आताच तुम्हाला समजलं 1 मोल मध्ये 6.022 × 10⁻23. ते परत परत न म्हणता मी काय लिहिणार, ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबर इतके मॉलिक्युल्स असतात. 1 मोल म्हणजे एवढे मॉलिक्युल्स. मग तुमचं आलेलं आन्सर म्हणजे किती मॉलिक्युल्स. तर सिम्पली काय करायचंय, नंबर ऑफ मोल्स जे फाइंड केले त्याला ॲव्होगॅड्रो नंबरनी मल्टिप्लाय करा. सो एक हिंट सांगते,
कधी पण नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायला सांगितले तर डायरेक्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा फॉर्म्युला नाही लिहायचा, त्याच्या आधी नंबर ऑफ मोल्स फाइंड करायचे. नंबर ऑफ मोल्स फाइंड केले की मग त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं, ॲव्होगॅड्रो नंबरनी नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटतात. हा पार्ट क्लिअर आहे. चलो नेक्स्ट, सी मध्ये तुम्हाला विचारू शकतात नंबर ऑफ ऍटम्स, विचारलेलंच आहे नंबर ऑफ ऍटम्स. मग मॅम आता नंबर ऑफ ऍटम्स काढण्यासाठी पण नंबर ऑफ मोल्स आधी काढायला लागतात का? हो, ऍटम्स जरी विचारलं तर आधी काय काढणार तुम्ही, नंबर ऑफ मोल्स. मग तिथून ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करा, मग काय भेटतं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढले की परत मल्टिप्लाय करा, एका मॉलिक्युलकडे जा, हा 1 मॉलिक्युल आहे त्याच्याकडे जा आणि त्याच्यातले ऍटम्स विचारा आधी किती आहेत. 1 नायट्रोजन, 2 हायड्रोजन, किती झाले 3. हे 3 ऍटम, हे 3 ऍटम, 6 झाले. हा 7वा आणि हा 8वा. एका मॉलिक्युल मध्ये 8 ऍटम आहेत. मग बी मध्ये आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढले, याच्यामध्ये किती असतील, म्हणून नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू काय केलं मी 8. हे काय होतं, हे काय होतं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स होते, खाली लिहिते. हे काय होतं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स होते. एका मॉलिक्युल मध्ये 8 आहे तर आपल्याला दिलेल्या मॉलिक्युल्सला 8 नी मल्टिप्लाय केलं. समजला हा पार्ट. हा युरियाचा मॉलिक्युल होता, नंबर ऑफ मोल्स काढले, ॲव्होगॅड्रो नंबरनी मल्टिप्लाय केलं की टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटले, त्याला 8 नी मल्टिप्लाय केलं तर ऍटम्स भेटले. हा पार्ट तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि टेक्स्ट बुक मधला हा सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे, सो तुम्ही तुमचा आन्सर तिथे व्हेरीफाय करू शकता. त्याच्यानंतर हा क्वेश्चन नंबर 2, कॅल्क्युलेट नंबर ऑफ ऍटम्स. मॅम नंबर ऑफ ऍटम्स काढायला विचारलं आणि तुम्ही आत्ताच शिकवलं की नंबर ऑफ ऍटम्स काढायला आधी नंबर ऑफ मोल्स काढायला लागतात. नंबर ऑफ ऍटम्स विचारू देत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारू देत, आधी काय काढायला लागतं आपल्याला, नंबर ऑफ ऍटम्स काढावे लागतात. मग कोणामध्ये पहिला पार्ट दिलेला आहे 52 मोल्स ऑफ अर्गॉन, ते पण बघायचं. 52 मोल ऑफ अर्गॉन असं काहीतरी आहे, इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क, किती ऍटम्स आहेत. बरं, आधी जरी मला मोल्स काढायचे असतील तर मी विचार करणार नंबर ऑफ मोल्स इज गिवन मास अपॉन मोलार मास. दिला का गिवन मास? नाही. दिला का मोलार मास? नाही. म्हणजे लॉजिक, गिवन मास मगाशी दिलेलं म्हणून यूज केलं, नंबर ऑफ मोल्स काढले. पण इथे नंबर ऑफ ऍटम्स विचारलेत, मॅमनी सांगितलं पहिला नंबर ऑफ मोल्स काढा. नंबर ऑफ मोल्स काढायला गेल्यावर समजलं गिवन मास मोलार मास दिलेलं नाही, शॉर्टली म्हणतायत की लॉजिक यूज करा. तर वी नो अर्गॉन दिलाय, अर्गॉन मी हे क्लिअर करते. वी नो, मी जर 1 मोल अर्गॉन घेतला तर त्याच्यामध्ये ॲव्होगॅड्रो नंबर इतके ऍटम्स असणार आहेत का? अर्गॉन 1 घेतला पण असे मी 6 × 10⁻23 अर्गॉन घेतले तर त्याला मी काय म्हणणार, 1 मोल अर्गॉन. करेक्ट आहे, व्हेरी नाईस. मग आपल्याला विचारलाय 52 मोल अर्गॉन म्हणजे किती ऍटम्स, क्रॉस मल्टिप्लायचा क्वेश्चन आहे. देअरफॉर आन्सर इज इक्वल्स टू, क्वेश्चन मार्कलाच मी आन्सर लिहितीये, आन्सर इज इक्वल्स टू काय करणार, ॲव्होगॅड्रो नंबर इंटू 52 डिवायडेड बाय 1. नाही लिहिलं तरी चालेल. किती सिंपल आहे रे. एका मोल मध्ये ॲव्होगॅड्रो नंबर असतात तर 52 मोल्स मध्ये किती असणार, 52 इंटू ॲव्होगॅड्रो. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, हा फर्स्ट होता. 52 डॅल्टन मध्ये किती नंबर ऑफ ऍटम असतील. मॅम अगेन नंबर ऑफ ऍटम्स विचारलं, नंबर ऑफ ऍटम साठी काढायला लागतात आधी नंबर ऑफ मोल्स, पण गिवन मास आणि मोलार मास दिलेलं नाहीये. मोलार मास एक वेळ आम्ही काढू स्वतः, पण गिवन मास दिलेलं नाहीये, म्हणजेच लॉजिक यूज करायचंय. त्यांनी काय विचारलंय, 52 डाल्टन ऑफ हिलियम मध्ये किती ऍटम आहेत. आपण पहिल्यांदा बघूया, जर आपण घेतलं एक हिलियम ऍटम तर तो 4 डाल्टनचा असतो, लिहून दिलेला मगाशी ऍटमिक मास मध्ये. तर 52 डाल्टन घेतलं तर आपल्याला विचारलंय किती हिलियम ऍटम असतील. ठीक आहे. मग काय लिहिणार तुम्ही आन्सर आता, आन्सर इज इक्वल्स टू 52 डिवायडेड बाय 4. किती येणार आहे, 13 ऍटम्स. हिलियमचे 13 ऍटम्स घेतले ना तर त्याचं
ऍटॉमिक वेट होईल 52 डाल्टन. नेक्स्ट विचारलं 52 ग्रॅम, दिलं का गिवन वेट. आता फॉर्म्युलाने चालू करा. थर्ड मध्ये पण तुम्हाला नंबर ऑफ ऍटम्सच फाइंड करायचे आहेत, पण 52 ग्रॅम म्हणजेच तुम्हाला गिवन मास दिलं. मोलार मास तुम्हाला माहिती आहे कोण आहे, हा हिलियम. हिलियमचं काय असणार आहे 4, कारण बघा ऍटॉमिक मासची व्हॅल्यू सेम, फक्त मोलार मास म्हटलं तर काय करायचं असतं ग्रॅम पर मोल. इथून तुम्ही नंबर ऑफ मोल्स कसं काढणार, गिवन मास 52, मोलार मास 4, परत काय आले नंबर ऑफ मोल्स 13 मोल्स आले. मग आपल्याला विचारलंय नंबर ऑफ ऍटम्स. नंबर ऑफ ऍटम्स बघा व्यवस्थित, काही जण यातच कन्फ्युज होतात. मॅम नंबर ऑफ ऍटम्स काढायला आधी नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायला लागतात आणि त्याला मग मल्टिप्लाय करायला लागतं किती ऍटम आहेत त्याने. पण हे कोणासाठी, मॉलिक्यूल असेल तर, मॉलिक्यूल असेल आणि ऍटम्स विचारले असतील तर आधी मॉलिक्युल्स काढायला लागतात. आपला हा कोण आहे, हिलियम आहे. हिलियम हा मॉलिक्यूल आहे का, हा ऍटम आहे. मग मॉलिक्यूल कशाला कॅल्क्युलेट करणार तुम्ही, तुम्हाला नंबर ऑफ ऍटम्स विचारलेत की नाही. मग मला सांगा एका मोल मध्ये अवोगॅड्रो नंबर इतके ऍटम, तर 13 मोल्स मध्ये किती, 13 इंटू अवोगॅड्रो ऍटम्स. 13 इंटू अवोगॅड्रो ऍटम्स. हीच कॉन्सेप्ट समजण्यासाठी मी हे 2 क्वेश्चन घेतलेले. ऍटम लेवलला कॅल्क्युलेट करत असताना कुठेच मॉलिक्यूल हा वर्ड येत नाही. नंबर ऑफ ऍटम्स विचारले तर हा नंबर ऑफ मोल्स काढायचे आणि लगेच अवोगॅड्रो नंबरनी मल्टिप्लाय करायचं. पण जर तुम्ही मॉलिक्यूल साठी कॅल्क्युलेट करत असाल, आधी नंबर ऑफ मोल्सनी अवोगॅड्रो नंबरला मल्टिप्लाय केलं की मॉलिक्युल्स निघणार, कारण हा मॉलिक्यूल आहे. आणि इथे नंबर ऑफ मोल्सला अवोगॅड्रो नंबरनी मल्टिप्लाय केलं की ऍटम्स निघतात, कारण हा ऍटम आहे. मग मॉलिक्युल्स इथे निघाले की मग परत ऍटम्स काढायचे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू एकामध्ये किती ऍटम आहेत त्याने मल्टिप्लाय करायचं. हा पार्ट मला तुम्हाला व्यवस्थित सांगायचा होता. या व्यतिरिक्त तुमचं बाकीचं काही चुकणार नाहीये. 2 फॉर्म्युले अजून जे राहिलेले आहेत ते सांगते. आय गेस एकच. जर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचे आणि तुमच्याकडे आता फॉर्म्युलाच नाहीये, गिवन मास अपॉन मोलार मास बघताय तर गिवन मास नाहीये, पण काहीतरी दिलंय व्हॉल्यूम रिलेटेड, तर नंबर ऑफ मोल्सचा अजून एक फॉर्म्युला आहे, गिवन व्हॉल्यूम अपॉन मोलार व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू अजून एक फॉर्म्युला काय आहे, गिवन व्हॉल्यूम दिलेलं असेल 1 लिटर 2 DM क्यूब 3 सेंटीमीटर काही देऊ दे सेंटीमीटर क्यूब, गिवन व्हॉल्यूम अपॉन मोलार व्हॉल्यूम. मग अशी मोलार मास काय सांगितलं, मॉलिक्युलर मासच घ्या, फक्त युनिट घ्या ग्रॅम पर मोल. तसं इथे पण फिक्स सांगते बघा, मोलार व्हॉल्यूम फॉर एनी गॅस, गॅसचाच व्हॉल्यूम फाइंड करतात. सो गॅशियस स्टेट मध्येच हा फॉर्म्युला यूज करणार आहे, इज 22.4 DM क्यूब पर मोल. विथ व्हॅल्यू विथ युनिट पार्ट करा. मोलार व्हॉल्यूम दिसला की पुट काय करायचं 22.4 DM क्यूब पर मोल. मॅम हीच व्हॅल्यू का, कारण इट इज फाउंड दॅट जेव्हा 1 मोल गॅस घ्याल त्याचा व्हॉल्यूम काय असतो 22.4. लिटर पण लिहू शकते आणि DM क्यूब पण लिहू शकते, DM क्यूब पर मोल. पार्ट क्लिअर झाला, येस. आणि ह्याच्यामध्ये टेक्स्ट बुक रिडिंग करा. ही व्हॅल्यू कधी व्हॅलिड आहे, व्हेन यू टेक स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर किती आहे 0 डिग्री सेल्सिअस. स्टँडर्ड टेम्परेचर किती आहे 0 डिग्री सेल्सिअस. स्टँडर्ड प्रेशर किती असतं 1 ATM. स्टँडर्ड प्रेशर किती आहे 1 ATM. सो ओल्ड कन्व्हेन्शन न्यू कन्व्हेन्शन अशा 2 व्हॅल्यूज आहेत. ही जी व्हॅल्यू आहे 22.4 ही आहे आपल्या ओल्ड कन्व्हेन्शन नुसार आणि हीच यूज करायची आहे तुम्हाला. न्यू कन्व्हेन्शन नुसार पण एक व्हॅल्यू आले. न्यू कन्व्हेन्शन नुसार मोलार व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 22.7 DM क्यूब पर मोल. ही फक्त लर्न करा विचारलं तर, पण यूज काय करायचं तुम्हाला ओल्ड.
जर त्यांनी पर्टिक्युलरली लिहून दिलं असेल गिव्हन मध्ये मोलार व्हॉल्यूम इज 22.7 तर ते यूज करा. अनलेस काहीच दिलं नसेल तर 22.4 DM³ पर मोल याच व्हॅल्यूने जायचं. हा पार्ट क्लिअर आहे, एकदा नोट करा हा. सो दॅट्स ऑल फॉर ट्रिक शॉर्ट किंवा वन शॉर्ट जे काही म्हणता येईल रॅपिडली आणि इंटरेस्टिंग वे मध्ये कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे मी. आय होप यू हॅव लाईक द लेक्चर. आता लगेच लाईक करायचंय, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, चॅनेलला ग्रो करूया. खूप चांगला क्वालिटी कंटेंट याच्यावरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अपलोड होत आहे. रॅदर दॅन दिस लेक्चर तर झालेलं आहे. आता काय करू मॅम, नोट्स लिहायचे. हा, सो टास्क 1 पहिला तर एक्झाम्पल सॉल्व्ह करा, न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. टेक्स्ट बुक ओपन केलेलीच आहे तुम्ही ऑलरेडी, त्याच्यामध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स असतील ते लगेच सॉल्व्ह करून घ्या. काही डाऊट असेल तर विचारा, चॅट सेक्शन मध्ये मेसेज टाकायचा तिकडे. MCQ सॉल्व्ह करा फ्रॉम टेक्स्ट बुक एक्सरसाइज. PYQ सॉल्व्ह करायला घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये PDF आहे. DPP सॉल्व्ह करा ऍज अ टेस्ट. नंबर ऑफ MCQs थोडे जास्त आहेत, पण जितके होतील तितके सॉल्व्ह करा. जे नाही होत आहेत ते ऍज अ डाऊट म्हणून मला चॅट सेक्शन मध्ये सांगा. आणि मग शॉर्ट नोट्स तुमच्या आता लिहित तर कव्हर झालेच असतील. लिहित होता ना नोट्स, शिकवत असताना नाही लिहायचं, व्हिडिओ पॉज करून लिहायचा. ठीक आहे, सो शॉर्ट नोट्स इम्पॉर्टंट आहेत. एक्झामच्या एक दिवस आधी ते एक पान वाचून जायचं, फक्त फ्रंट पेज बॅक पेज. झालं, सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ क्लिअर झालं, केमिस्ट्री क्लिअर झालं. ठीक आहे, सो हा पार्ट कव्हर करा. PYQचं व्हिडिओ सोल्युशन लगेच अपलोड होईल आणि त्यानंतर ते बघून घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे, मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा.